Hello. Good afternoon. Am I audible? In last three lectures, we have seen some of the aspects about research aptitude. आपण सगळे जे मागचे जे लेक्चर झाले त्यामध्ये आपण रिसर्च aptitudeच्या ओके, तर आज आपण आजच्या या सत्रामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी किंवा रिसर्च ॲप्टिट्यूड विषयी पुन्हा जे रिमेनिंग टॉपिक्स आहेत ते आपण डिस्कस करूया. आपण रिसर्च विषयी डिस्कस करताना डिफरंट मेथड्स ऑफ रिसर्च हे फार महत्वाचे आहेत. ते आपण डिस्कस करणार आहोत आणि आजच्या सत्रामध्ये काही पॉइंट्स अबाउट रिसर्च इथिक्स आणि त्यानंतर अप्लिकेशन ऑफ आयसीटी इन रिसर्च याविषयी सुद्धा आपण डिस्कस करूया. आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या सुरुवातीला. आणि आपण पूर्वीच्या सत्रामध्ये आपण द डिफरंट टाइप्स ऑफ द रिसर्च दॅट ऑल्सो वी हॅव सीन. वेगवेगळ्या पद्धतीचे जे रिसर्च आहेत त्या रिसर्चचे टाईप आणि डेफिनेशन्स बेसिकली किंवा काही एक्झाम्पल सुद्धा आपण बघितले. त्यामध्ये आपण बेसिक, प्युअर किंवा फंडामेंटल रिसर्च कशाला म्हणायचं किंवा त्यालाच आपण थेरॉटिकल रिसर्च सुद्धा म्हणतो. तर त्याविषयी सुद्धा आपण डेफिनेशन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत. त्यानंतर त्याला काही डिटेल एक्झाम्पलनी सुद्धा आपण बघितलंय की फंडामेंटल रिसर्चमध्ये जसं न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आहे किंवा ओहम्स लॉ आहे किंवा मॅक्सवेल्स इक्वेशन आहे. तर हे जे काही इक्वेशन्स किंवा लॉज असतात दॅट कम्स अंडर फंडामेंटल रिसर्च किंवा बेसिक किंवा प्युअर रिसर्च किंवा थेरॉटिकल रिसर्च. व्हेअरएज आपण दुसरा जो टाईप बघितलाय की अप्लाइड रिसर्च म्हणजे आपण बघतोय की आपल्याकडे एखादी प्रॉब्लेम अराईज होतोय आणि त्या प्रॉब्लेमला इन अ सिस्टमॅटिक मॅनर आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, त्याला म्हणतोय आपण अप्लाइड रिसर्च. आणि मग आपल्याकडे एक आणखी या सगळ्याच रिसर्चच्या मेथोडॉलॉजी सोबतच एक आणखी वेगळी पद्धत पण आपल्याकडे आहे, ज्याला आपण म्हणतोय की ऍक्शन रिसर्च. कदाचित तुम्ही ही टर्म पहिल्यांदा ऐकत असाल किंवा कदाचित तुम्ही ऐकलेली पण असेल. ऍक्शन रिसर्च म्हणजे आपल्याकडे आपण जे बघतोय की ऍक्शन रिसर्च मध्ये वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आपण डिस्कस करत असतो की ऍक्शन रिसर्च कशाला म्हणायचं हे आपल्याला सगळ्यात पूर्वी समजणं गरजेचं आहे. तर आपल्या सेशन 3 मध्ये आपण बघूया आपण या सेशनमध्ये. तर ऍक्शन रिसर्च म्हणजे काय की एखादी इमिजिएट प्रॉब्लेम अराईज होतो आणि त्याला तुम्हाला खूप लवकर सोल्युशन पाहिजे आहे. तर अशा पद्धतीचा जेव्हा रिसर्च केला जातो त्याला आपण ऍक्शन रिसर्च म्हणतो. की प्रोबेबली आपल्या इंडस्ट्रीजमध्ये काही प्रॉब्लेम अरायझेस होतात. जसं आपण बघतोय की अनरेस्ट आहे किंवा स्ट्राईक आहे आणि त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याकरिता एक लाईक एक्सटर्नल एक्सपर्ट बोलवला जातो. दॅट इज व्हॉट वी कॉल्ड ॲज अ इंटरव्हेन्शन. आपण त्याला एक इंटरव्हेन्शन किंवा मध्यस्थी ज्याला म्हणतो आणि तो काही गोष्टी सजेस्ट करतो की त्या त्या प्रॉब्लेमला कशा पद्धतीने रिझॉल्व्ह केलं पाहिजे आणि काही तो स्टेप्स सांगतो. आणि देन आफ्टर पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम म्हणजे असं महिनाभराने किंवा 2 महिन्यांनी तो येऊन बघतोय की त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या आहे किंवा नाही. आणि देन अगेन ही गॉट सम सोल्युशन्स किंवा रिझल्ट मिळतात. ते जर अप्रोप्रिएट किंवा जे काही तुम्हाला पाहिजे आहे तसेच असेल तर देन देन ही जस्ट स्टॉप दॅट प्रोसेस ओव्हर देअर. पण जर असं नाही होत असेल देन अगेन ही इज गिव्हिंग सम like inputs and on the basis of that input the industry will solve the problem. तर अशी जी कंटिन्युअस प्रोसेस असतं विथ द इंटरव्हेन्शन ऑफ सम एक्सपर्ट त्याला आपण ऍक्शन रिसर्च सुद्धा म्हणतो. तर अशाच आपण काल बघितलं होतं की अप्लाइड रिसर्च, फंडामेंटल रिसर्च किंवा बेसिक रिसर्च या सगळ्या गोष्टी आपण कालच्या सत्रामध्ये बघितल्या. त्यानंतर आपण बघितलं होतं की डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च पण कशाला म्हणायचं. जसं काही रिसर्च एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च असतो, ज्यामध्ये मी फार एक आपल्याला सोपं उदाहरण काल दिलं होतं की कोविड-19 अँड इट्स इम्पॅक्ट ऑन सोसायटी. म्हणजे कोविड तर होऊन गेलेला आहे आता, पण त्याची इम्पॅक्ट म्हणजे इकॉनॉमिकल इम्पॅक्ट असो, पॉलिटिकल इम्पॅक्ट असो किंवा सोशल इम्पॅक्ट असो, हे जे सगळे इम्पॅक्ट आपल्याला दिसतात आहे तर त्या रिसर्चला आपण एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च किंवा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर आपण कालच्या सत्रामध्ये हे पण बघितलं होतं की एक्सप्लोरेटरी रिसर्च कशाला म्हणायचं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला थोडीशी माहिती आहे आणि त्या गोष्टीला जास्तीत जास्त आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे, म्हणजे त्याचे जास्ती पैलू जाणून घ्यायचे आहेत. तर अशा वेळेस किंवा एखाद्या रिसर्चची क्वेश्चनरी आहे आपल्याकडे, ती काही एकदम स्टँडर्ड कन्स्ट्रक्ट फ्रेम झालेली नाही आहे. ती जर तुम्हाला फ्रेम करायची आहे तर व्हॉट यू विल डू, यू मे फ्रेम सम क्वेश्चन्स, देन यू विल डू सम पायलट स्टडी. तुम्ही काय करणार, काही पायलट स्टडी करणार आणि देन यू विल चेक सम रिलायबिलिटी अँड व्हॅलिडिटी ऑफ दॅट रिझल्ट. तर त्यानंतर तुम्ही मग बघाल की इफ इट इज गुड
तर देन यू कॅन कंटिन्यू दॅट कन्स्ट्रक्ट किंवा क्वेश्चनरी किंवा आपण ज्याला स्केल म्हणू. आणि इफ इट इज नॉट गुड देन यू कॅन लाईक रीराईट ऑर रिफ्रेम द क्वेश्चन्स. तर म्हणजे हे सुद्धा दिस ऑल थिंग्स कम्स अंडर द एक्सप्लोरेटरी रिसर्च. म्हणजे तुमच्याकडे जर आलंय की डिझायनिंग अ क्वेश्चनरी इज ऑफ विच टाइप ऑफ द विच इज कम्स अंडर विच टाइप ऑफ द रिसर्च. तर तुमचं एक उत्तर असायला पाहिजे लाईक ऑप्शन्स असेल एक्सप्लोरेटरी रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, ऍक्शन रिसर्च, नन ऑफ द अबव. तर देन युअर आन्सर मस्ट बी लाईक इट कम्स अंडर द एक्सप्लोरेटरी रिसर्च. आणि आपण बघितलं होतं की एक्सप्लोरेटरी रिसर्च हेल्प्स टू डिटरमाइन द बेस्ट रिसर्च डिझाईन किंवा डाटा कलेक्शन मेथड किंवा द कलेक्शन ऑफ द डाटा ऑर द सिलेक्शन ऑफ द सब्जेक्ट. तर या सगळ्यासाठी सुद्धा एक्सप्लोरेटरी रिसर्च आपल्याला फार महत्वाचा असतो. तर हे पण आपण कालच्या सत्रामध्ये बघितलंय. त्यानंतर आपण कंपॅरिझन पण बघितलं होतं एक्सप्लोरेटरी व्हर्सेस डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये कसं कंपॅरिझन आपण करू शकतो. त्यानंतर आपण अप्लाइड व्हर्सेस फंडामेंटल रिसर्च शेवटी बघितलंय. आणि वी हॅव एंडेड अप लास्ट सेशन. नाऊ इन टुडेज सेशन किंवा आजच्या या सत्रामध्ये आपण काही आणखी वेगळ्या गोष्टी डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ते म्हणजे रिमेनिंग जे टाइप्स आहे. आता थोडंसं आपण इलॅबोरेट करूया की आपण हिस्टॉरिकल रिसर्च कशाला म्हणू शकतो. तर यापूर्वी थोडं पुढे जाण्याच्या पूर्वी जर काही सगळ्यांना काही क्वेश्चन्स असतील, काही जर प्रश्न असेल तर आपण बघूया. एनी क्वेश्चन्स टिल दिस. तर आजचं जे सत्र आहे आपलं ते प्रोबेबली लास्ट सत्र राहील रिसर्च ऍप्टिट्यूड विषयी. तर वी कॅन ट्राय टू फिनिश. आजच्या याच्यात आपण फिनिश करण्याचा प्रयत्न करू. तर आतापर्यंत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज राईट इन अ चॅट. ओके, आय एम लुकिंग फॉर चॅट. तुम्ही लिहू शकता इकडे. काही क्वेश्चन्स आहे? इफ एस नो ऍटलीस्ट यू कॅन राईट नो इफ यू डोंट हॅव एनी क्वेश्चन्स. आणि काही जर असेल तर तुम्ही लिहा तिकडे, म्हणजे सो दॅट आय कॅन आन्सर फॉर दॅट. I hope there is no question. Can I proceed? Okay, so let me proceed to the historical research. आता आपण हिस्टॉरिकल रिसर्च कशाला म्हणायचं तर आपण आता बघूया की हिस्टॉरिकल रिसर्च म्हणजे काय. द सिस्टमॅटिक कलेक्शन अँड इव्हॅल्युएशन ऑफ डाटा. आता कलेक्शन अँड इव्हॅल्युएशन. आता बघा, सिस्टमॅटिक कलेक्शन अँड इव्हॅल्युएशन ऑफ डाटा टू डिस्क्राईब, एक्सप्लेन अँड अंडरस्टँड ऍक्शन्स ऑर इव्हेंट्स दॅट ऑकर्ड समटाइम इन द पास्ट. म्हणजे सिंपल गोष्ट आहे की जी काही गोष्ट पास्ट मध्ये घडली आहे त्या गोष्टीविषयी आपल्याला आता रिसर्च करायचं आहे. आणि रिसर्च कसा करायचा आपल्याला. सिस्टमॅटिक कलेक्शन अँड इव्हॅल्युएशन ऑफ डाटा टू डिस्क्राईब, एक्सप्लेन अँड अंडरस्टँड ऍक्शन्स ऑर इव्हेंट्स दॅट ऑकर्ड समटाइम्स इन द पास्ट. म्हणजे एखादी आपल्याला प्लासीची लढाई कशी झाली किंवा झाशीच्या राणीचा इतिहास कसा आहे किंवा आपल्याला आपल्याकडे जसं मिडेवल इंडियामध्ये द हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे किंवा एन्शियंट अभ्यास करायचा आहे. तर इट एव्हरीथिंग हॅपन इन अ पास्ट. आणि आता नाऊ यू हॅव टू स्टडी देअर कल्चर. लाईक आपण जसं माहिती आहे इजिप्त किंवा हडप्पा मोहेंजोदडो. त्यांचं कल्चर कसं होतं किंवा कशा पद्धतीने त्यांचं जी काही सोशल किंवा जी काही इकॉनॉमिकल कंडिशन्स होती, स्टेट होती, तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आता माहिती करायच्या आहे, सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, पण आता तुम्हाला त्या गोष्टींना रिव्हील करायचं आहे. अशा पद्धतीचा रिसर्च म्हणजे आपण त्याला म्हणतोय हिस्टॉरिकल रिसर्च. and there is no manipulation or control of variable as in experimental research. आता एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये काय आहे की यू कॅन चेंज सम व्हेरिएबल्स किंवा तुम्ही यू कॅन मॅनिप्युलेट सम व्हेरिएबल्स, यू कॅन चेंज सम व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स, बट इट इज नॉट पॉसिबल ऍट ऑल इन हिस्टॉरिकल रिसर्च. व्हाय इट इज सो? बिकॉज म्हणजे का बरं ह्या गोष्टी सगळ्या पॉसिबल नाहीये. कारण की या सगळ्या गोष्टी पास्ट मध्ये घडलेल्या आहेत ज्यावरती तुमचा कुठलाही कंट्रोल नाही. म्हणजे जर असा प्रश्न असेल की इज देअर एनी कंट्रोल ऑफ रिसर्चर ऑन इन हिस्टॉरिकल रिसर्च, आन्सर इज नो. यू डोंट हॅव एनी कंट्रोल ओव्हर द व्हेरिएबल्स इन हिस्टॉरिकल रिसर्च, वेअर ॲज इन केस ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च ऑर द अप्लाइड रिसर्च यू हॅव कंट्रोल ओव्हर द व्हेरिएबल्स. जसं मी तुम्हाला एखादी आम्ही रिॲक्शन आपण लॅबोरेटरीमध्ये करतोय, तर तुम्हाला टेम्परेचर आहे, प्रेशर आहे किंवा अदर कंडिशन्स तुम्ही त्यात चेंज करू शकता.
बट इन केस ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च इट इज नॉट पॉसिबल, किंवा तुम्हाला ते अलाउड नाही आहे. त्यानंतर an attempt is made to reconstruct what happened during a certain period of time as completely and accurately as possible. म्हणजे आपण असा विचार करू शकतोय की 1930 1930 ते 1947, म्हणजे आपल्या बऱ्यापैकी या 17 वर्षाच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्यापूर्वी काय घडले किंवा कसे घडले किंवा त्याची क्रोनॉलॉजी काय होती, ती क्रोनॉलॉजी घडण्याच्या मागचे कारण काय होते, किंवा आपल्याला स्वातंत्र्य लाईक 15 ऑगस्ट 1947लाच का मिळाले, त्याच्यापूर्वी का नाही. तर या गोष्टींचा सिस्टमॅटिक अभ्यास करणे म्हणजेच हिस्टॉरिकल रिसर्च होय. आणि आपल्याला माहिती आहे आता या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपला रिसर्चरचा कुठल्याही व्हेरिएबल वरती कंट्रोल नाही, कारण त्या गोष्टी ऑलरेडी घडून गेलेल्या आहेत. आय होप तुम्हाला या गोष्टी कळत आहे. आता आपण बघूया या सगळ्या डेफिनेशन्स होत्या हिस्टॉरिकल रिसर्च कशाला म्हणायचं ते. आता आपण बघूया द पर्पज ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. आता पर्पज ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च काय आहे, तर सगळ्यात पहिला जो पर्पज आहे तो आहे टू मेक पीपल अवेअर ऑफ व्हॉट हॅज हॅपन्ड इन द पास्ट इन ऑर्डर टू, म्हणजे तुम्हाला आता सगळ्यांना अवेअर करायचं आहे की पास्ट मध्ये काय घडलं किंवा त्याची क्रोनॉलॉजी काय होती किंवा सिक्वेन्स काय होता. अँड नाउ यू कॅन सी लर्न फ्रॉम पास्ट फेल्युअर्स अँड सक्सेस, की तुम्हाला पास्ट मधले फेल्युअर्स आणि सक्सेस त्यापासून सुद्धा तुम्ही लर्न करू शकता, की त्याच्यापासून आपण काय काय बोध घेता येतील. जर समजा आपण आणि पास्टचा अभ्यास का बरं करायचा, हिस्ट्रीचा अभ्यास का बरं करायचा, कारण की हिस्ट्रीमध्ये केलेल्या चुक्यांची पुनरावृत्ती होऊ नये. म्हणजे आपल्याला माहिती आहे जसं आपण आपल्याकडे जेव्हा इंग्रज आले भारतामध्ये, तर दे केम ऍज अ बिझनेसमॅन बट दे बिकम द रुलर ऑफ द कंट्री. पण असं पुढे घडू नये यासाठी हिस्ट्री जाणून घेणे किंवा हिस्ट्रीचा अभ्यास करणे फार गरजेचं आहे. त्यानंतर अप्लाय देम टू प्रेझेंट डे प्रॉब्लेम्स, पुन्हा ते आपण अप्लाय पण करू शकतो. इवन दो हिस्टॉरिकल रिसर्च हिस्ट्री ऑफ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन असं पण होऊ शकतं, किंवा इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन मध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम विषयी सुद्धा अभ्यास करू शकतो आपण. दॅट ऑल्सो कम्स इन टू द हिस्टॉरिकल रिसर्च. आता याचा अभ्यास यासाठी करायचा की आता पुढे असे प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे. जसं आपण बघतोय की स्ट्राईक अँड लॉकडाऊन किंवा रिट्रेंचमेंट किंवा ले ऑफ, हे सगळे छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे इंडस्ट्रीजमध्ये. तर या कन्सेप्ट मध्ये आपल्याला माहिती आहे की सो मेनी प्रॉब्लेम अरायझेस, ते पुन्हा होऊ नये म्हणून काय करता आलं पाहिजे. तर देन अगेन वी कॅन मेक सम प्रेडिक्शन्स, की असं कुठल्या सिच्युएशन मध्ये होतं, असं कुठल्या सिच्युएशन मध्ये होत नाही. त्यानंतर टेस्ट हायपोथेसिस कन्सर्निंग रिलेशनशिप और ट्रेंड्स, relationship or like a trends. Then again understand present educational practices and policies more fully. म्हणजे कुठल्याही हिस्टॉरिकल बेसवरती आपण बघतोय की आपण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीला पुढे जातोय. पण आता न्यू एज्युकेशन पॉलिसी, न्यू म्हणण्यापेक्षा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, पण यापूर्वी पण एज्युकेशनल पॉलिसीज होत्या. पण त्या हिस्ट्रीमध्ये किंवा त्या कालखंडामध्ये त्या पॉलिसीचा काय इम्पॅक्ट झाला ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे, सो दॅट त्या इम्पॅक्टचा जर पॉझिटिव्ह असेल तर पुनरावृत्ती करायला फायदा होतील, आणि जर निगेटिव्ह इम्पॅक्ट असेल तर त्याला आपल्याला डिस्कार्ड करता येतील. आणि म्हणून आपण हिस्टॉरिकल रिसर्च करत असतो. हिस्टॉरिकल रिसर्च सोबतच आता आपण जाऊया की द नेक्स्ट लेवल ऑफ द रिसर्च, किंवा आपला जो रिसर्चचा दुसरा टॉपिक आहे त्याला आपण त्यातला टॉपिक आपला जो आहे तो आहे क्वालिटेटिव्ह व्हर्सेस क्वांटिटेटिव्ह रिसर्च. आता हा पण फार एक महत्वाचा टॉपिक आहे की क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह या रिसर्चमध्ये काय डिफरन्स आहे. जसं आपण मी तुम्हाला सुरुवातीच्याच लेक्चर्समध्ये काही गोष्टी सांगितल्या की क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय. तर क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये आपण काय करतोय की जर समजा तुम्ही इंटरव्ह्यूज घेत आहेत आणि इंटरव्ह्यूचे तुम्हाला रिस्पॉन्सेस मिळतात, आणि त्या रिस्पॉन्सेसच्या बेसिसवरती तुम्ही जे अनालिसिस करता दॅट कम्स अंडर द क्वालिटेटिव्ह रिसर्च. व्हेअर ॲज तुमच्याकडे जर सर्वे आहे विथ द हेल्प ऑफ क्वेश्चनरी यू विल कलेक्ट सम डाटा, म्हणजे क्वेश्चनरीच्या माध्यमातून तुम्ही डाटा कलेक्ट करता. देन यू विल अनालाइज दॅट डाटा विथ द हेल्प ऑफ सम सॉफ्टवेअर्स. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक्सेल आहे किंवा SPSS आहे किंवा सेम आहे. अँड देन वी आर रिचिंग टू ऑर अरायव्हिंग टू सर्टन कन्क्लुजन्स. So that comes under the quantitative kind of the research. So in that way you can differentiate qualitative as well as the quantitative.
So you can see the quantitative research relates to aspects that can be quantified or can be expressed in terms of quantity. So आपण इकॉनॉमिकल फिगर्स बघतो आहे की सेन्सेक्स, डाटा ऑफ द सेन्सेक्स किंवा डाटा ऑफ द निफ्टी अँड लाईक निफ्टी सेन्सेक्स or like we are having different indexes. So if you want to go for such type of the study किंवा अशा पद्धतीच्या डाटाचा अभ्यास करायचा असेल तर then it comes under the quantitative research. त्यानंतर it involves the measurement of quantity or the amount. Various available statistical and econometric methods are adopted for analysis in such research. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की स्ट्रक्चर इक्वेशन मॉडेलिंग आहे, SPSS आहे किंवा आपण रिग्रेशन अनालिसिस ज्याला म्हणतोय, तर त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इकडे डाटा अनालिसिस करण्यासाठी फायदा होतो, विच इन्क्लुड्स लाईक अ कोरिलेशन, रिग्रेशन अँड टाइम सिरीज अनालिसिस. तर या सगळ्या गोष्टींचा इन्व्हॉल्वमेंट ही क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये असतं. तर नाउ लेट अस सी अबाउट क्वालिटेटिव्ह रिसर्च. इज कन्सर्न विथ क्वालिटेटिव्ह फिनॉमिना or more specifically the aspects related to or involving quality or kind. जिथे क्वालिटीची इन्व्हॉल्वमेंट आहे तशा पद्धतीचा जर रिसर्च केला त्याला आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणू. समजा काही एक्झाम्पल बघूया आपण क्वालिटेटिव्ह रिसर्चचे की an important type of qualitative research is motivation research which investigates into the reasons for certain human behavior. म्हणजे ह्युमन बिहेवियर आपल्याला माहित आहे, जेव्हा आपल्याला ह्युमन बिहेवियरचा अभ्यास करायचा आहे तर कुठल्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये द परफॉर्मन्स ऑफ ह्युमन बिईंग इज ऑप्टिमम किंवा त्यांना कुठलं मोटिवेशन वर्क करतं. जसं आपलं तुम्हाला माहित असेल की मॉस्लोज हायरार्की आहे, तर मॉस्लोज हायरार्की मध्ये देर इज अ नीड्स अँड डिपेंडिंग अपॉन द नीड्स people will work more. Sometimes some people are working for getting some money or the more amount, or sometimes they will work for the recognition or the self-esteem also. So in that way, with respect to time, their level of motivation enhances. आणि आता अशा पद्धतीचा जर अभ्यास करायचा असेल तर कॅन यू क्वांटिफाय इट? आन्सर इज नो. तुम्ही त्याला क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये इन्क्लूड करू शकत नाही. अँड बिकॉज ऑफ दॅट दिस टाइप ऑफ रिसर्च कम्स अंडर द क्वालिटेटिव्ह रिसर्च. And the main aim of this research is discovering the underlying motives and desires of human beings by using the in-depth interviews. जर समजा क्वालिटेटिव्ह रिसर्चची जर कुठली मेथडॉलॉजी असेल डाटा कलेक्शनची, तर दॅट इज वॉट द इन डेप्थ इंटरव्ह्यूज और द स्ट्रक्चर इंटरव्ह्यूज. सो द अदर टेक्निक्स एम्प्लॉयड इन सच रिसर्च आर स्टोरी कंप्लीशन टेस्ट, then again sentence completion test, word association test, and other similar projective methods are applicable to collect the data or to do the qualitative research. Then again, let us see, qualitative research is particularly significant in the context of behavioral sciences. जसं तुमच्याकडे सायकोलॉजी आहे, सायकोलॉजी इज कम्प्लिटली रिलेटेड टू बिहेवियर ऑफ ह्युमन बिईंग. तर या ठिकाणी तुम्हाला जो काही रिसर्च करायचा, जसं तुम्हाला माहित आहे इंक ब्लॉट टेस्ट आहे किंवा पीपीटी आहे, पिक्चर परसेप्शन टेस्ट आहे, तर फ्रॉम दॅट यू मस्ट बी गेटिंग अ क्वालिटेटिव्ह रिझल्ट. आता पिक्चर परसेप्शन टेस्ट म्हणजे काय? दे विल बी शोविंग यू सम पिक्चर अँड दे आस्क यू टू राईट सम अनालिसिस or your opinion on that particular picture with respect to particular situation or something else. So it means that shows or that reveals the behavior, like a behavior of the human being. So that aims at discovering the underlying motives of the human being. So एक मी तुम्हाला पिक्चर परसेप्शन टेस्ट ज्यांना माहिती असेल की कुठला तरी एखादा पिक्चर दाखवला जातो आणि त्या पिक्चर मध्ये आपल्याला दिसतं की तुम्हाला व्हॉट यू ऑब्झर्व इन दिस पर्टिक्युलर पिक्चर, अशा पद्धतीचा प्रश्न असतो की तुम्हाला ट्री दिसत आहे किंवा सम फेसेस ऑफ द वुमन दिसत आहे किंवा अॅनिमल्स दिसत आहे. And then we are writing based on our perceptions, based on our like observations, and then accordingly what we need to think and all, so that will be decided by the human behavior analyst. So at that moment they are going for the qualitative research. तेव्हा ते qualitative research ला जातात. Such research helps to analyze the various factors that motive human beings to behave in a certain manner, besides contributing to an understanding of what makes individual like or the dislike particular things. म्हणजे कुठल्याही ह्युमन बिईंगला एखादी गोष्ट आवडण्यासाठी किंवा न आवडण्यासाठी कुठली गोष्ट रिस्पॉन्सिबल असतात त्या सुद्धा माहित करण्यासाठी या पद्धतीचा रिसर्च केला जातो. So however, it is worth noting that conducting qualitative research in practice is considered a difficult task, and really it's a difficult to conduct the qualitative research as compared to quantitative research. And because of that, in most of the cases people are trying to float the questionnaire, and that is what we call as a survey based research.
so that they can arrive to certain conclusion in a short time duration. So while discussing such research, seeking guidance from experienced expert researchers is important. So without like a guidance from experienced researchers, qualitative research cannot be performed. So this is what about the qualitative research. Now, any question on qualitative and quantitative research? Any question on this? Yeah. So any question till this slide? So if any question, then we can, yeah, clear. Thank you. Again, anyone? Any question? No? Okay. So let me proceed to this. Now the next type of research is conceptual and the empirical research. And now let us see in this research what exactly the difference between these two. Yeah. So let us see conceptual versus empirical. The research related to some abstract idea or theory is known as conceptual research. आता ऍबस्ट्रॅक्ट आयडिया म्हणजे काय की जी आयडिया डिफिकल्ट आहे म्हणजे ती एक्झिस्टिंग होऊ शकते का किंवा नाही होऊ शकत. म्हणजे आपण जसं म्हणतो द मशीन इज हॅव्हिंग अ मोर दॅन 100% परफॉर्मन्स. द आयडिया इज ऍबस्ट्रॅक्ट. तर ती जी आहे की ती आयडिया काय ऍबस्ट्रॅक्ट आहे. तर त्या ऍबस्ट्रॅक्ट आयडियाविषयी आपण जो काही रिसर्च करतो दॅट रिसर्च कम्स अंडर द कन्सेप्च्युअल रिसर्च. एक कन्सेप्ट आहे तुमच्याकडे, त्या कन्सेप्ट वरती वर्क करून तुम्ही रिसर्चला पुढे जाता. तर दिस इज व्हॉट वी कॉल इट एज अ कन्सेप्च्युअल रिसर्च. आता आपण बघूया जनरली फिलॉसॉफर्स अँड थिंकर्स use it for developing new concepts or for interpreting the existing ones. The research carried in a subject like philosophy किंवा जे काही थिंकर्स कुठलाही विचार करून ठीक आहे बाबा असं केल्याने असं होऊ शकतं का, तर दे आर मोस्टली युझिंग लाईक अ कन्सेप्च्युअल रिसर्च. Then like you can see the next one, empirical research on the other hand exclusively relies on the observation or experience with hardly any regard for theory and system. Then such research is database which often comes with conclusions that can be verified through experiments or observation. आता काय आहे कन्सेप्ट आहे तुमच्याकडे पण तुम्ही जेव्हा कन्सेप्ट मांडता तर त्याची जी व्हॅलिडिटी ऑफ दॅट कन्सेप्ट इज ऑलवेज टेस्टेड बाय युझिंग एक्सपेरिमेंटेशन. म्हणजे कन्सेप्च्युअल किंवा इम्पेरिकल जो काही रिसर्च असतो तो टेस्ट केव्हा होईल जेव्हा तुम्ही त्याला तुमचे जे काही यू मस्ट बी व्हॅलिडेटिंग दॅट रिसर्च थ्रू सम एक्सपेरिमेंटेशन. त्याशिवाय तो रिसर्च तुमचा कम्प्लीट होऊ शकणार नाही. सो अगेन यू कॅन सी हिअर इम्पेरिकल रिसर्च is known as the experimental type of the research in which it is important to first collect the facts and their sources and actively take steps to stimulate the production of desired information. म्हणजे तुम्हाला गरजेची असणारी इन्फॉर्मेशन तुम्हाला जी काही कलेक्ट करायची आहे दॅट इज पॉसिबल इन केस ऑफ द इम्पिरिकल रिसर्च. आता इम्पिरिकल रिसर्चला थोडं मी जास्त इलॅबोरेट करतोय की तुमच्याकडे 3-4 व्हेरिएबल्स आहे. जसं सपोज मी एक तुम्हाला व्हेरिएबल सांगतोय ऑर्गनायझेशन सिटीजनची बिहेवियर. दूसरा व्हेरिएबल आहे जॉब इनसिक्युरिटी. तीसरा आहे दॅट इज व्हॉट द जॉब इनसिक्युरिटी देन द ऑर्गनायझेशनल कमिटमेंट. असे जर तुमच्याकडे व्हेरिएबल्स आहे तर त्या व्हेरिएबल्सला तुम्हाला इफ यू वॉन्ट टू फाइंड सम कोरिलेशन म्हणजे एकमेकांमध्ये असणारं कोरिलेशन किंवा ओसीबीचा इम्पॅक्ट ऑन दिस अदर लाईक अ पॅरामीटर्स.
हा जो काही रिसर्च आहे, दॅट रिसर्च कम्स अंडर द that research comes under the empirical research. So in this type of the research, the researcher first formulates a working hypothesis and then gathers sufficient facts to prove or disprove the stated hypothesis. म्हणजे मी जे काही बोललो तर आपण इथे काय करतोय की आपण एक आपली हायपोथेसिस आहे की देर इज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑफ ओसीबी ऑन वर्कप्लेस एम्पॉवरमेंट. आता ती हायपोथेसिस तुम्ही केव्हा प्रूव्ह कराल किंवा डिस्प्रूव्ह कराल? वन्स यू कलेक्ट द डाटा रिलेटेड टू लाईक ओसीबी अँड ऑर्गनायझेशनल कमिटमेंट. आणि त्या दोन्हीच्या डाटावरनं जेव्हा अनालाइज कराल देन यू विल कम टू नो वेदर हायपोथेसिस इज लाईक अ प्रूव्ड ऑर द डिस्प्रूव्ड, वेदर इट इज नल हायपोथेसिस ऑर द अल्टरनेटिव्ह अँड ऑल लाईक दॅट. तर ते पण आपण बघूया हायपोथेसिस टाइप्स वगैरे, तर त्यामध्ये आणखी जास्ती डिस्कस करूया. तर मित्रांनो अशा पद्धतीने रिसर्चला आपण काय म्हणतो? इम्पेरिकल रिसर्च म्हणतो. So these are the like a typical or the most important types of the research which we have discussed till this. Now if you have any questions on this, so just I can wait. Any questions? So then we can proceed to other type of the research. Yes, please. I am waiting. If no questions, write no. ओके, थँक्यू. सो कॅन आय प्रोसीड? चला आपण पुढे जाऊया मग. आता आपण बघूया की अदर टाइप ऑफ द रिसर्च. जसं मी अदर टाइप्स मध्ये ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला, एक खूपच इम्पॉर्टंट आहे ऍक्शन रिसर्च. नोट डाऊन करा तुमच्याकडे पेन पेपर असेल तर. ऍक्शन रिसर्च म्हणजे काय? की मग आपण तुम्हाला सांगितलं की एखादी प्रॉब्लेम अराईज होतो, त्याचं तुम्हाला इमिजिएट सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर त्याला तुम्ही वेगवेगळे इंटरव्हेन्शन फ्रिक्वेंटली करून जे काही सोल्युशन पर्यंत पोहोचता, त्या रिसर्चला आपण ऍक्शन रिसर्च म्हणतोय. काही प्रश्न पण बघूया आपण एमसीक्यूज मध्ये की ऍक्शन रिसर्च वरती खूपदा प्रश्न असतो तुमच्या नेट किंवा सेटमध्ये. तर प्लीज तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की प्रत्येक टाइप ऑफ द रिसर्चला एकदम व्यवस्थित पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करा. म्हणजे येणारे एमसीक्यू तुमचे चुकणार नाहीत. आपण बघूया की पुन्हा आपण जसं ही सिरीज संपल्यानंतर क्वेश्चनचे पेपर्स वगैरे कसे सॉल्व्ह करता येईल किंवा काय करता येईल, तर लेट अस सी. तर आपण नाऊ लेट अस सी सम अदर टाइप ऑफ द रिसर्च. The research is based on like a time. Research may be either be like on time or longitudinal time series research. तर एक longitudinal किंवा क्रॉस टाइम सिरीज रिसर्च अशा पद्धतीचे पण आपण रिसर्च बघतोय. longitudinal time series research. While the research is restricted to a single period in the former case, it is conducted over several time periods in the latter case. म्हणजे आपण जर समजा पहिल्यांदा आपला रेस्ट्रिक्टेड असतो की या ड्युरेशन पासून इथपर्यंत आपण अभ्यास केलेला आहे, बट इट मे बी एक्सटेंडेड टू अनदर टाइम ड्युरेशन अँड देन वी कॅन सी सम कन्क्लुजन्स की या ड्युरेशन मध्ये इम्पॅक्ट काय होता आणि दुसऱ्या ड्युरेशन मध्ये इम्पॅक्ट काय आहे. तर अशा पद्धतीच्या रिसर्चला आपण म्हणू शकतो की लॉन्जिट्युडनल टाइम सिरीज रिसर्च. सो डिपेंडिंग अपॉन द एन्व्हायरमेंट इन विच द रिसर्च इज टू बी कंडक्टेड, इट कॅन ऑल्सो बी लॅबोरेटरी रिसर्च ऑर द फील्ड सेटिंग रिसर्च. आता बघा हे सगळे नावासाठी वेगवेगळे टाइप्स आहे. लॅबोरेटरी रिसर्च म्हणजे काय? तर इट मे बी फंडामेंटल रिसर्च ऑर द अप्लाइड रिसर्च. दॅट इज वॉट द नेम लाईक अ लॅबोरेटरी रिसर्च ऑर फील्ड सेटिंग रिसर्च. आता एका तुम्ही फील्ड वर्क करता, बेसिकली फील्ड वर्क इज व्हॉट? इट्स अ एक्सपेरिमेंटेशन. सो दॅट ऑल्सो यू कॅन सी. ऑर द सिम्युलेशन रिसर्च. आता सिम्युलेशन म्हणजे एखादी गोष्ट कशी होऊ शकते किंवा कशी होतात. जसं साधं एक एक्झाम्पल आहे सिम्युलेशनचा, की काही जे ट्रेनिंग्स असतात म्हणजे पायलटला सुरुवातीला, तर दे आर नॉट आस्किंग पायलट टू सिट इन अ प्लेन किंवा तो फ्लाईटमध्ये किंवा एअरक्राफ्टमध्ये नाही बसायला लावत. तर दे हॅव द सिम्युलेटर अँड सिम्युलेटरवरती ते शिकवतात की यातले कुठले कंट्रोल्स कसे आहेत, कशा पद्धतीने डिसिजन घ्यायची आणि या सगळ्या गोष्टी. अँड दॅट रिसर्च इज कॉल्ड एज अ सिम्युलेशन रिसर्च बिसाइड्स बिईंग डायग्नोस्टिक ऑर द क्लिनिकल. आणि याच्या सोबतच डायग्नोस्टिक रिसर्च म्हणजे काय? की एखाद्या प्रॉब्लेमला डायग्नोज करायचं आहे, प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करायचं आहे, त्याला जो काही रिसर्च केला जातो त्याला म्हणतो डायग्नोस्टिक रिसर्च. म्हणजे सिम्पल एक्झाम्पल देतोय, डॉक्टरकडे तुम्ही गेले की डॉक्टर काय करतो? तुमच्या डिसीजला, जो काही डिसीज असेल त्या डिसीजला डायग्नोज करण्याचा प्रयत्न करतो.
किंवा आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो, तशा टाईपच्या रिसर्चला डायग्नोस्टिक किंवा क्लिनिकल रिसर्च म्हणतात. तर दिस इज व्हॉट लाइक अ डिफरंट टाइप्स ऑफ द रिसर्च. Under such research, in-depth approaches or case study method may be employed to analyze the basic causal relations. आता आपल्याला एक केस स्टडी मेथड पण आहे ना. केस स्टडी मेथड आपण कुठे यूज करू, कशा पद्धतीने करू, याविषयी सुद्धा डिटेल बोलता येईल. Study usually undertake a detailed in-depth analysis of the causes of certain events of interest and use very small samples and sharp data collection method. म्हणजे डायग्नोस्टिक रिसर्च जर असेल किंवा डायग्नोस्टिक किंवा आपलं जर समजा क्लिनिकल रिसर्च असेल, तर तुम्हाला शार्प डाटा कलेक्शन इज इसेन्शियल. फार छान क्वेश्चन आहे, सर हाऊ मेनी टाइप्स ऑफ रिसर्च. बघा, रिसर्च आहे ना, तुम्हाला असं एक्झॅक्टली सांगता येणार नाही की 6च पद्धतीचे आहे, 7 पद्धतीचे आहे. काही रिसर्चला इंटरचेंजेबली वेगळ्या नावाने सुद्धा संबोधलं जातं. त्यामुळे नंबर्स डझंट मॅटर फॉर द रिसर्च. पण आपण एका स्लाइड मध्ये दाखवलं होतं की 7 टाइप्सचे जे काही रिसर्च आहे, तर ते आपण असं म्हणता येईल की दीज आर द ब्रॉडर कॅटेगरीज ऑफ द रिसर्च. ओके, आणि मग त्यात सब टाईप पण असू शकतात. जसं आपण आपण बोललो की फंडामेंटल रिसर्च किंवा बेसिक रिसर्च किंवा थेरॉटिकल रिसर्च, दीज आर द टर्म विच आर इंटरचेंजेबली यूज, विच कम्स अंडर द वन रूफ, किंवा एकाच पद्धतीचे रिसर्च आहेत. गॉट इट. त्यामुळे आपण नंबर, देर इज नो परफेक्ट नंबर. आय होप यू गॉट युअर आन्सर. Now, the research may also be explanatory. So, like if you are writing or some explanation in detail, खूप डिटेल मध्ये लिहाल तर तुम्ही त्याला एक्सप्लेनेटरी पण म्हणू आपण. Formalized research studies consist of substantial structure and specific hypothesis to be verified. ओके, मी जसं आपण म्हटलं इम्पिरिकल रिसर्च मध्ये एक हायपोथेसिस आहे, त्याला व्हेरीफाय करायचे आहे. So as regards to historical research, sources like historical documents remains. Okay, so that is really important, and they are utilized to study the past events or ideas. It also includes philosophy of persons and groups of the past or any remote point of time. जसं आपल्याला माहित आहे की आपल्याकडे जेव्हा इंग्रज आले होते, तर इंग्रजांची काय फिलॉसॉफी होती, कुठल्या फिलॉसॉफीवरती त्यांनी राज्य केलं, किंवा शिवाजी महाराजांची काय फिलॉसॉफी होती, त्यांनी कशा पद्धतीने कार्य केलं, तर या सगळ्या इव्हेंट्सला आपण एक्सप्लेनेशन करू शकतो विथ द हेल्प ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या टाइप्स आहे. पुन्हा एक पद्धत आहे कोरिलेशनल रिसर्च. म्हणजे आपलं बघा, आता तुम्हीच आता नंबर, यू कॅन काउंट द नंबर. एवढंच म्हणेल मी की यू कॅन काउंट द नंबर्स की हाऊ मेनी रिसर्च आर देअर. है ना, आपण आता खूप सगळे बघतो आहे की किती पद्धतीचे रिसर्च आहे. सिम्पली यू कॅन काउंट द नंबर्स. सो नाउ लेट अस फोकस ऑन अनदर लाईक अ कोरिलेशनल रिसर्च. आता कोरिलेशन म्हणजे काय आहे की 2 व्हेरिएबल आहे, त्या 2 व्हेरिएबल मधलं तुम्हाला तुम्हाला रिलेशनशिप डिफाईन करायची आहे की अँड दॅट रिसर्च इज कॉल्ड एज अ कोरिलेशनल रिसर्च. जसं मग म्हटलं मी तुम्हाला की एक जॉब लाईक वर्क प्लेस कमिटमेंट अँड द जॉब इनसिक्युरिटी, असे 2 व्हेरिएबल आहे. त्याचं तुम्हाला कोरिलेशन फाइंड आउट करता येईल की दोघांचा एकमेकांवरती काय इम्पॅक्ट आहे. तर दॅट इज व्हॉट वी कॉल्ड एज अ कोरिलेशनल रिसर्च. The relationship among 2 or more variables are studied without any attempt to influence them. आणि एकमेकांचा खूप असा इन्फ्लुएन्स न होता त्यांची आपण रिलेशनशिप काढण्याचा प्रयत्न करतो. त्या पद्धतीच्या रिसर्चला आपण कोरिलेशनल रिसर्च म्हणतो. Then investigate the possibility of relationships between only 2 variables, although investigations of more than 2 variables are common. So a form of descriptive research because it describes an existing relationship between the variables. म्हणजे ऑलरेडी the relationship is exist and that can be find out with the help of the correlation type of the research. तर आपण बघतो याला कोरिलेशन, याला आपण थोडं डिटेल न घेता एक्झाम्पल्स बघू आपण. द रिलेशन बिटवीन हाय आयक्यू अँड हाय जीपीए, किंवा रिलेशनशिप बिटवीन लो इकॉनॉमिकल कंडिशन अँड डोमेस्टिक व्हायलन्स. आपण बघतो देर इज अ कोरिलेशनशिप between the low economical condition and domestic violence. The relationship between the unemployment and increasing rate of suicide. So this type of the research is called as the correlational research. Now let us focus on these are the types of the research. Here we want to stop this topic. Now let us focus on some MCQs. So we'll focus on some MCQs now. So if any question, please
Yeah. So any questions till this? So here we have completed all the types of research. All types of research we have completed. Now let us focus on some MCQs. So any question, please? Yes or no? Please, if you have any question. Okay. So friends, here first MCQ is yes. Like action research means a longitudinal research, an applied research, a research initiated to solve an immediate problem. A research with socio-economic objectives. Yes. Give the answer. Yes. Everyone, please. Correct answer is C. That's good. Yes. Thank you. Now let us see another question. Yeah. Another question we have, like Newton gave three basic laws of motion. This research is categorized as, so option A is descriptive research, B is sample survey, C is fundamental research, and D is applied research. So waiting for your response. Okay, very good. सो यावरनं दिसतंय की यू गॉट एंटायर इन्साइट अबाउट द टॉपिक. तुम्हाला विषय फार चांगल्या पद्धतीने कळलेला आहे. करेक्ट आन्सर इज सी, नॉट डी. Okay, Newton's laws or any of the laws comes under the fundamental research. That's true. Yes. Okay, very nice. Now the next one. I will open next question. So you can see here, controlled group condition is applied in survey research, historical research, experimental research, descriptive research. So let us write your responses here. Controlled group condition is applied in. Okay, so good. Controlled group condition is applied in like a experimental research. So correct answer is C. That's good. Oh, very good. Now let us focus to the next question. Yeah. So ex post facto research means option A, the research is carried out after the incident. B, the research is carried out prior to the incident. C, the research is carried out along with the happening of an incident. D, the research is carried out keeping in mind the possibilities of an incident. Yes. Which one is answer? Okay, the research is carried out after the incident.
ओके. सो प्लीज मी सगळ्यांना फार सुंदर उदाहरण दिलं होतं. एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च मीन्स व्हॉट? या आदित्य, युअर आन्सर इज राईट. एक्सपोज फॅक्टर रिसर्च म्हणजे काय? कुठली गोष्ट घडून गेली, घडून गेल्यानंतर त्या गोष्टींचे परिणाम बघणे म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च. जसं मी एक्झाम्पल दिलं होतं, कोविड-19 चे इम्पॅक्ट, लाईक अ सोशल इम्पॅक्ट, इकॉनॉमिकल ऑर द पॉलिटिकल. अँड बिकॉज ऑफ दॅट द करेक्ट आन्सर इज ए. यू कॅन करेक्ट. So please you can make your answer correct. Yes, right. So correct answer is A. Now the next MCQ. The research stream of immediate application is conceptual research, action research, fundamental research, and empirical research. Okay. So right answer is B. Now let us focus on next question. So friends, these are some of the questions through which we have seen how much level of understanding is there. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत किती कळलं या सगळ्या आपल्याला एमसीक्यूज मधनं आपण बघितलं. अँड रिअली आय एम हॅपी की तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित उत्तरं दिलेली आहे. पण मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा या अनालिसिस वरनं सांगतोय की परीक्षेमध्ये प्रश्नांचे उत्तर लिहिताना एकदम भान ठेवून लिहा. कारण की आपल्याला प्रत्येक आन्सर हे एकदम अप्रोप्रिएट वाटतं. त्या आन्सर्स मधनं किंवा ऑल ऑप्शन्स मधनं मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं एक नॉलेजची लेवल ही व्यवस्थित अचीव्ह करणे गरजेचे आहे, सो दॅट यू विल बी एबल टू क्वालिफाय युअर नेट ऑर सेट एक्झामिनेशन. अदरवाईज फार डिफिकल्ट होईल तुम्हाला क्वालिफाय करणं. तर आपण आता नाव लेट अस सी सम ऑफ द अप्रोचेस टू रिसर्च. आपण रिसर्चचे जे अप्रोचेस बघतो की रिसर्च अप्रोचेस आर प्लॅन्स अँड द प्रोसिजर फॉर रिसर्च that span the steps from broad assumptions to detailed methods of data collection, analysis and interpretation. आता अप्रोच म्हणजे काय आहे की आपण बघितलं डेफिनेशन काय आहे रिसर्चची की इट इज अ सिस्टमॅटिक स्टडी टू रीच टू पर्टिक्युलर सोल्युशन्स. आता जेव्हा सिस्टमॅटिक स्टडी करायची आहे म्हणजे काय लागेल तुम्हाला? इनिशियली यू मस्ट रिक्वायर्ड प्लॅनिंग. विदाउट प्लॅनिंग तुम्ही पुढे जाणार नाही. त्यानंतर प्लॅनिंग केल्यानंतर तुम्हाला काय लागणार की डिटेल मेथड्स ऑफ डाटा कलेक्शन. कुठल्या मेथडनी तुम्ही डाटा कलेक्ट कराल ते तुम्हाला मेथड व्यवस्थित सिलेक्ट करणं गरजेचं आहे. वेदर इट इज क्वेश्चनरी ऑर द इंटरव्ह्यू ऑर द एक्सपेरिमेंटल मेथड जी काही असेल तुम्हाला ती तुम्हाला. त्यानंतर अनालिसिसचे टूल्स अप्रोप्रिएट सिलेक्ट करणं गरजेचं आहे. वेदर इट इज एक्सेल विथ द हेल्प ऑफ एक्सेल ऑर एसपीएसएस ऑर द सेम or any of the software. Sciences असेल तर then we use some different softwares. तर अनालिसिस त्यानंतर इंटरप्रिटेशन पण व्यवस्थित लिहिणे गरजेचं आहे डिपेंडिंग अपॉन द रिझल्ट विच यू ऑप्टेन. तर दिस इज व्हॉट वी कॉल्ड एज अप्रोच टू रिसर्च. त्यानंतर द थ्री कॉमन अप्रोचेस टू कंडक्टिंग रिसर्च आर क्वांटिटेटिव्ह अप्रोच, क्वालिटेटिव्ह अप्रोच अँड मिक्स अप्रोच. तर कधी कधी काही रिसर्चमध्ये फक्त क्वांटिटेटिव्ह म्हणजे विथ द हेल्प ऑफ सर्वे तुम्ही डाटा कलेक्ट केला, अनालाइज केला, इंटरप्रिट केला आणि प्रेझेंट केला तर तुमचा रिसर्च संपेल.
काही रिसर्चमध्ये तुम्हाला क्वालिटेटिव्ह वेने, जसं आपण बघितलं बिहेवियरल सायन्सेस किंवा सायकॉलॉजीमध्ये जो रिसर्च आहे, जिथे तुम्हाला क्वेशनरी म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेशन्स विचारून विथ द हेल्प ऑफ इंटरव्ह्यू यू हॅव टू कलेक्ट द डाटा और सम अदर मेथड ऑल्सो. तर या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. किंवा एक तिसरा जो अप्रोच असतो तो मिक्स अप्रोच आहे. ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही पण मेथड अप्लाय करणं गरजेचं आहे. म्हणून नेहमी असं रिस्ट्रिक्ट नका राहू, की एकाच मेथडने डाटा कलेक्ट होऊ शकतो किंवा एकाच अप्रोचने रिसर्च होऊ शकतो. इट मे बी डन विथ द हेल्प ऑफ मिक्स अप्रोच ऑल्सो. आणि इन दॅट वे यू कॅन रिमेंबर किंवा या पद्धतीने तुम्ही आठवणीत ठेवू शकता, की देर आर ओन्ली 3 अप्रोचेस. वन इज क्वालिटेटिव्ह, second one is quantitative, and the third one is the mix approach, in which there is a combination of qualitative and quantitative. तर अशा पद्धतीने these are the approaches of the research. याविषयी सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि नाऊ लेट अस फोकस ऑन दिस पर्टिक्युलर लाईक डायग्राम. सो व्हॉट आर द डिफरंट अप्रोचेस ऑफ रिसर्च. आता आपण बघू शकतो की क्वालिटेटिव्ह अप्रोच मध्ये नेमकं काय येणार. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या, यावरती सुद्धा प्रश्न असतात. तर क्वालिटेटिव्ह अप्रोच मध्ये काय, फोकस ग्रुप इंटरव्ह्यू, म्हणजे तुम्ही एक प्रॉपर ग्रुप आहे त्यांचा फोकस इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, किंवा इन डेप्थ इंटरव्ह्यू दॅट ऑल्सो कम्स इन क्वालिटेटिव्ह अप्रोच, किंवा प्रोजेक्टिव्ह इंटरव्ह्यू. म्हणजे आता आपण बघू शकतो की इंटरव्ह्यू बट बाय डिफरंट लाईक बाय डिफरंट वेज दॅट कम्स अंडर क्वालिटेटिव्ह अप्रोच. आता क्वांटिटेटिव्ह मध्ये काय येतं, इन्फरन्शियल अप्रोच, म्हणजे का कोणत्या कन्क्लुजनला पोहोचायचं आहे. एक्सपेरिमेंटल अप्रोच ऑल्सो कम्स इन क्वांटिटेटिव्ह, आणि सिम्युलेशन अप्रोच, सिम्युलेट कुठली गोष्ट सिम्युलेट करायची आणि मग त्याचे रिझल्ट बघायचे, दॅट ऑल्सो कम्स इन क्वांटिटेटिव्ह अप्रोच. आणि मिक्स अप्रोच म्हणजे दोन्हीचं मिक्सिंग असेल, कुठलीही गोष्ट क्वालिटेटिव्ह मधली आणि कुठलीही गोष्ट क्वांटिटेटिव्ह मधली. तर अशा पद्धतीने आपण आपल्याकडे वेगवेगळे अप्रोचेस आहे. आपण मेथड्स, सगळ्या वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या, की प्रत्येक रिसर्चर हा डिपेंडिंग अपॉन टाइप्स ऑफ रिसर्च किंवा डिपेंडिंग अपॉन रिसर्च स्टडी तो डाटा कलेक्ट करत असतो. आणि तो डाटा कलेक्ट करताना त्याला वेगवेगळी जी काही रिसर्चच्या पद्धती आहेत किंवा मेथड्स आहे, रिसर्च मेथडॉलॉजी आहे, ती त्याला अडॉप्ट करावं लागतं. आणि ती अडॉप्ट करताना आपण बघितलं की तो कशा पद्धतीने करतो. जर डाटा जो कलेक्ट करतो तर आपल्याला क्वेश्चनरी कॅन बी कन्सिडर्ड एज अ इन्स्ट्रुमेंट और टू कलेक्ट द डाटा. तर अशा पद्धतीचे सुद्धा वर्ड्स फार कठीण वाटून घेऊ नका. सिंपल वर्ड्स आहेत, त्याला समजण्याचा प्रयत्न करा. डाटा रेकॉर्डिंग आहे, डाटा प्रोसेसिंग और डाटा प्रेझेंटेशन. आता इंटरव्ह्यू घ्यायला गेले तुम्ही, तर इंटरव्ह्यू घ्यायला गेल्यानंतर कशा पद्धतीने डाटा रेकॉर्ड करायला पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे, एखादी आपल्याला पत्रकार बघतो आपण, तो एखाद्या सेलिब्रिटीचा इंटरव्ह्यू घेतो. तो इंटरव्ह्यू घेताना प्रत्येक आन्सर लिहितो का नाही, व्हॉट ही नोट्स, बेसिकली व्हॉट ही नोट डाऊन. तर अशा पद्धतीने आपल्या रिसर्चमध्ये सुद्धा आपल्याला कुठल्या गोष्टी नोट डाऊन करायला पाहिजे, कुठल्या गोष्टीवरती जास्तीत जास्त फोकस असायला पाहिजे, याचा सुद्धा विचार करणे फार गरजेचं आहे. अँड वन्स यू हॅव कलेक्टेड डाटा, डाटा प्रोसेसिंग आणि डाटा रिप्रेझेंटेशन, या सुद्धा फार महत्वाच्या गोष्टी आहे. फक्त डाटा कलेक्ट करून होणार नाही, तर डाटाला प्रोसेस करणे आणि रिप्रेझेंटेशन करणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर आपण बघूया की रिसर्च मेथड्स कॅन बी ग्रुप इन टू. तर सगळ्यात पहिले आपल्याला डाटा कलेक्शन मेथड्स ऑफ द टूल्स. सो द मेथड्स इन विच द डाटा कलेक्शन usually when available data cannot or is insufficient to solve a research problem. Then analytical research methods, so that involves like techniques for data analysis and interpretation to establish relationship between the data available and the unknown techniques for evaluating the result and reporting. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण रिसर्चला कॅटेगराईज करू शकतो. नाऊ लेट अस conclude with two different approaches of the research. आता एक दोन अप्रोचेस आता आपण फायनली कन्क्लूड करूया. एक लॅबोरेटरी अप्रोच असतो किंवा लॅबोरेटरी रिसर्च आहे, दुसरा आहे फील्ड रिसर्च. तर मॅक्झिमम जो कुठला रिसर्च सायन्स सब्जेक्ट मध्ये होतो त्याला तुम्ही म्हणू शकता लॅबोरेटरी रिसर्च आहे. आणि व्हेअरएज जो कुठला रिसर्च तुमचा सोशल सायन्सेस मध्ये होतो, सोशल सायन्सेस म्हणजे अदर दॅन सायन्स सब्जेक्ट, इट कम्स लाईक अ मॅनेजमेंट, कॉमर्स, सोशिओलॉजी, सोशल वर्क, व्हॉट एव्हर, तर दॅट इज कॉल्ड एज अ फील्ड रिसर्च. आणि आता यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. लॅबोरेटरी रिसर्च करताना यू कॅन सी द रिसर्च मेथड, स्टडी ऑफ रॅन्डम बिहेवियर, then like a hypothesis testing, and some research techniques are audio visual recording, observations, or pre-testing, post-testing, measuring, or the recording that comes in a laboratory research. Whereas in field research there is observation,
आणि ऑब्झर्वेशन जेव्हा आपण घेतो तेव्हा तुमच्याकडे एक चेकलिस्ट असायला पाहिजे. काय काय ऑब्झर्व्ह करायचं. ऑब्झर्वेशनल बिहेवियर स्केल्स, काही स्केल असतात जसं लिकर्ट स्केल आहे. तर त्याचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. स्कोर कार्ड्स असतात, फोटोग्राफ्स आहे, टेप रेकॉर्डिंग, इंटरव्ह्यूज ऑर डिस्टंट ऑब्झर्वेशन्स. आता फोटो व्हॉइसेस सो दॅट कम्स अंडर द ऑब्झर्वेशन. त्यानंतर इंटरव्ह्यूज मध्ये काही स्केल्स असतात ज्याला आपण ऍटिट्यूड स्केल म्हणतो किंवा ओपन अँड क्लोज क्वेश्चन्स असू शकतात. काही क्वेश्चन्स क्लोज क्वेश्चन्स असतात. व्हॉट इज युअर नेम? इट्स अ क्लोज क्वेश्चन की तो त्याचं नाव सांगेल. काही क्वेश्चन्स ओपन क्वेश्चन्स असतात किंवा म्हणजे व्हॉट आर युअर थॉट्स अबाउट दिस टॉपिक, तर दॅट इज अ ओपन क्वेश्चन. म्हणजे देअर मे बी डिफरंट थॉट्स बाय दॅट पर्टिक्युलर रिस्पॉन्डंट ऑर द सब्जेक्ट. So in that way, we can have the open and close questions. Then group responses may be there and the sociometric scales. Some scales can be considered under a sociometric scale. तर याचं जर थोडं डिफरन्शिएशन समजून घ्यायचं असेल तर देर इज वन गुड बुक लाईक अ रिसर्च मेथोडॉलॉजी बाय C.R. कोठारी. तर तुम्ही ते वाचू शकता, अभ्यास करू शकता, तुम्हाला कळेल. अँड अनदर मेथड इज हिअर लाईक अ सर्वे मेथड. सो थ्रू टेलिफोन आपल्याला माहिती आहे कधी विचारतात की तुम्हाला एखाद्या प्रॉडक्ट विषयी आपल्याला 4-5 प्रश्न विचारून घेतात. इन दॅट वे ऑल्सो यू कॅन हॅव द सर्वे किंवा ईमेलनी येतात क्वेश्चनरी आपल्याला अँड वी आर रिस्पॉन्डिंग टू दॅट किंवा फॅक्स, वेब और इन हाऊस और द सेल्फ ऍडमिनिस्टर्ड. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा डाटा कलेक्शन केला जातो सर्वे मेथड्समध्ये. देन वन मोर मेथड इज हिअर लाईक अ लायब्ररी रिसर्च मेथड. आता आपण जेव्हा लायब्ररी रिसर्च मेथड बघतो तर ते दे आर हॅव्हिंग नंबर ऑफ रिसोर्सेस लाईक अ बुक्स, देन आर्टिकल्स, न्यूजपेपर्स आणि इंटरनेट. आता लायब्ररी म्हणजे काय आहे की दे हॅव टू रीड अँड राईट विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलर टॉपिक. द बुक्स म्हटलं दॅट गिव्स यू द इन डेप्थ डिटेल कव्हरेज ऑफ द टॉपिक अँड बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन. तर त्यावरनं सुद्धा द लायब्ररी पीपल ऑर द लायब्ररी रिसर्च कॅन बी डन. किंवा स्कॉलरली जर्नल्स आहे किंवा ट्रेड पब्लिकेशन्स आहे किंवा मॅगझिन्स आहे. तर दॅट दॅट मीन्स फ्रॉम वेअर डाटा विल बी कलेक्टेड इन केस ऑफ द लायब्ररी रिसर्च किंवा न्यूजपेपर आहे किंवा इंटरनेट्स आहे. So this is what we have learned about the different types of the research. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धती रिसर्चच्या बघितलेल्या आहे. Action research is also there. Now let us focus on like a steps of the research. Steps of the research and in every steps what will happen, how it will happen. So till this, if any question, please. Any question, please. So if you have any question, so we can take that questions. Yeah. Any question? ओके, आय थिंक आहे का काही प्रश्न आहे? ओके, छान, थँक यू. नो क्वेश्चन्स. याचा अर्थ समजलं सगळं की नाही समजलं? नो क्वेश्चन. इफ नो क्वेश्चन म्हणजे याचा अर्थ सगळं समजलं किंवा सर काहीच नाही समजलं. अशा 2 रिस्पॉन्सेस असू शकतात. सो विच वन इज विच रिस्पॉन्स इज देअर? ऑल गुड और नो गुड? येस. ऑल अंडरस्टूड और नो अंडरस्टूड? सगळं समजलं की काहीच नाही समजलं? प्लीज रिस्पॉन्ड. येस, गॉट इट. थँक यू. So today's session is last session for research methodology. Or we may take one session if possible sometime. That's good. Thank you. So friends, now let us move to next topic. 7 steps of research process. आता बघा या स्टेप्स वरती पण प्रश्न येतात. आता सगळ्यात पहिली स्टेप कुठली, दुसरी स्टेप कुठली, तिसरी कुठली किंवा ते जम्बलिंग करून विचारतात. तर त्यामुळे या ज्या स्टेप्स आहे या ऍज इट इज तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
आणि प्रत्येक स्टेपला आपण काय करतो ते पण आता समजून घेऊया नेक्स्ट 15 मिनिट्समध्ये. तर मध्ये खरंच फारच महत्वाचं आहे, जे कोणी पी-एच-डी करत असेल, त्यांना माहिती आहे, पण त्यांना सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी तर फारच महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं बघा स्टेप 1, डिफाइन रिसर्च प्रॉब्लेम. आता आपण काय करतो? आयडेंटिफिकेशन ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम. या. ओके. सो बिफोर मूव्हिंग टू दिस स्लाइड, एक प्रश्न आहे स्वाती कांबळे मॅडमचा. इन इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विच मेथड्स आर यूज्ड? डिपेंड करतं आहे, की इंटरडिसिप्लिनरी रिसर्चमध्ये की तुम्हाला रिसर्च कुठल्या कुठल्या टाइपचा आहे. की इफ देअर इज अ कॉम्बिनेशन ऑफ सायन्स अँड आर्ट, तर तुम्हाला सायन्स आणि आर्ट जेव्हा असेल, तर तेव्हा तुम्हाला दोन्ही मेथोडॉलॉजी यूज करावं लागेल. की म्हणजे क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह हे तर येईलच, म्हणजे मिक्स मेथड्स येईल. आणि दुसरी गोष्ट, जर समजा सायन्स आणि सोशल सायन्स यांचं कॉम्बिनेशन असेल, तर सायन्सची तुमची लॅबोरेटरी मेथड्स आहे किंवा एक्सपेरिमेंटल मेथड्स आहे आणि सोशल सायन्सेसची डिपेंडिंग अपॉन टॉपिक तुम्हाला तुमची मेथड यूज करावं लागेल. अँड 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 बिकॉज ऑफ दिस, बिकॉज इंटरडिसिप्लिनरी मीन्स वी डोंट नो विच टू डिसिप्लिन्स विल कम टुगेदर इन वर्क लाईक. कधी कधी दोन्ही जर सायन्सच्या जर असेल डिसिप्लिन लाईक फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे, तर देन दे मस्ट गो फॉर द एक्सपेरिमेंटल मेथड्स. एक्सपेरिमेंटेशन करतील फक्त त्यांचे, दे आर ट्राइंग टू कंबाईन द लॉज ऑफ ऑर द थिअरीज ऑफ फिजिक्स अँड केमिस्ट्री, नथिंग एल्स. ओके, गॉट इट. सो आय होप यू गॉट द आन्सर फॉर युअर क्वेश्चन. आन्सर मिळालं असेल तर आपण मग पुढे जाऊया. येस ऑर नो? Yes, got it answer or no? Okay, so now let us move to the next topic, like a 7 steps of research process. तर फार महत्वाचा क्वेश्चन आहे. यावरती तुम्हाला एक प्रश्न पक्का असणार तुमच्या एक्झाम मध्ये, 100%. वन क्वेश्चन मस्ट बी देअर आहे ना, म्हणजे 2 मार्क्स त्या एका स्लाइड वरती येतील. आता याला पाठ कशी करायची, तर तुम्ही शॉर्ट फॉर्म यूज करू शकता, जे मी तुम्हाला आधी पण सांगितले होते, की पेरूचा मोपा कदाचित तुम्हाला आठवत असेल, की त्या शॉर्ट फॉर्म मध्ये जसं मी नेहमी लक्षात ठेवायचो, की पे म्हणजे पेन ड्राईव्ह, रू म्हणजे रुमाल, चा म्हणजे चाबी, मो म्हणजे मोबाईल, पा म्हणजे पॉकेट, म्हणजे घरातून निघताना कुठलीही गोष्ट विसरणार नाही. तर इन दॅट वे यू कॅन मेक इट की DRFPDDI. आता किंवा असं काय करता येईल तुम्ही बघा. यू कॅन मेक सम लाईक अ शॉर्टकट्स अँड प्रिपेअर दिस. पण अशाच्या अशा तुम्हाला स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहे. आता स्टेप 1 काय आहे, की स्टेप 1 मध्ये डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून आपण रिसर्च करायला जातोय ना, टू अराईव्ह सर्टन सोल्युशन्स. फक्त आपण काय करतो, एक सिस्टमॅटिक पद्धतीने त्या सोल्युशन पर्यंत पोहोचणार. ओके. तर म्हणून आपण बघा, डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम. तर रिसर्च प्रॉब्लेमला प्रॉपर डिफाईन केलं, जसं म्हटलं की इम्पिरिकल स्टडी ऑफ दिस 2 व्हेरिएबल्स किंवा इम्पिरिकल स्टडी ऑफ ऑर द इम्पिरिकल स्टडी ऑफ इम्पॅक्ट ऑफ फर्स्ट व्हेरिएबल ऑन अनदर 3 व्हेरिएबल्स. म्हणजे आपण काय केलं, इथं प्रॉब्लेम डिफाईन केला आहे आणि देन वी आर मुव्हिंग टुवर्ड सम सोल्युशन्स. किंवा सायन्सेसमध्ये आपण एक प्रॉब्लेम डिफाईन करतो, की वी वॉन्ट टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ सम डिव्हाइसेस. कुठल्या डिव्हाइसेसचा परफॉर्मन्स आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे काय केलं, आपण एक प्रॉब्लेम डिफाईन केला. अँड नाऊ वन्स वी डिफाईन द प्रॉब्लेम, देन द नेक्स्ट स्टेप ऑफ एव्हरी रिसर्च इज टू हॅव अ डिटेल लिटरेचर रिव्ह्यू. म्हणजे साधं समजा, तुम्ही रिसर्च करणार, तर तुम्ही काय करणार, सिनॉप्सिस सबमिट करणार. सिनॉप्सिस म्हणजे काय आहे, तुमचा सगळ्यात पहिले प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. आता असं समजण्याचा प्रयत्न करा. दुसरं काय आहे, की एकदा प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर त्या प्रॉब्लेम विषयी आतापर्यंत कुणी कुणी काय काय काम केलेलं आहे, त्यांचे काय काय रिझल्ट होते.
आणि त्या रिझल्ट वरती जर आपलं समाधान होत नसेल तर आपल्याला गॅप मिळेल, त्याला आपण म्हणतो लिटरेचर गॅप किंवा लाईक रिसर्च गॅप. एक रिसर्च गॅप मिळाल्यानंतर आपल्याला पुढे जाता येतील की आपल्याला आता काय काम करायचं आहे. त्यासाठी सेकंड आणि महत्वाची स्टेप म्हणजे जी असते ती असते लिटरेचर रिव्ह्यू. तर सेकंड इज द लिटरेचर रिव्ह्यू. थर्ड वन इज ऑन द बेसिस ऑफ लिटरेचर यू कॅन फॉर्म्युलेट द हायपोथेसिस. आता हायपोथेसिस कशी फ्रेम करतो आपण की लिटरेचर वाचल्यानंतर आपल्याला कळतं की इज देअर एनी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑफ फर्स्ट व्हेरिएबल ऑन सेकंड व्हेरिएबल or the negative impact, like that we design hypothesis like ki like impact of like job satisfaction has positive impact on health of an employee. सो येस, पायलट स्टडी, जे काही पायलट स्टडी आहे ना, तर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर नंतर आपण जेव्हा क्वेश्चनरी डिझाईन करतो तेव्हा जात असतो आपण. ओके, सो पायलट स्टडी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो लेट मी डिस्कस. सो फ्रेंड्स, इन दॅट वे आपण काय करणार, मग रिव्ह्यू ऑफ लिटरेचर नंतर वी कॅन फॉर्म्युलेट द हायपोथेसिस. आणि हायपोथेसिस टेस्ट केव्हा होईल, जेव्हा तुमचा डाटा कलेक्ट होईल. आता हायपोथेसिस टेस्ट केल्यानंतर प्रिपेअरिंग द रिसर्च डिझाईन. आता रिसर्च डिझाईन म्हणजे काय, की यात तुम्हाला डाटा कशा पद्धतीने कलेक्ट करायचा आहे. फोर्थ स्टेप इज टू मच इम्पॉर्टंट. यू हॅव टू डिसाइड whether you are going to collect your data by using qualitative method or the quantitative or the mix. म्हणजे तुम्हाला आता ही गोष्ट सुद्धा डिसाईड करणे गरजेचं आहे. मग आता तुम्ही जर क्वेश्चनरी बनवली तर क्वेश्चनरी किंवा कुठलीही क्वालिटेटिव्ह असेल तर तुम्हाला जे आता म्हणताय सूर्यभान इंगोले सर म्हणतात इकडे की पायलट स्टडी. आता क्वेश्चनरी डिझाईन झाल्यानंतर जर समजा तुम्हाला 400 रिस्पॉन्डंटची स्टडी करायची आहे, 400 किंवा 500, तर आता व्हॉट यू विल डू. So initially you can go for 50 respondent and then you will analyze the data collected from the 50 respondent, and that can be considered as a pilot study. And again, depending upon the result of pilot study, you may be extending your research to the remaining number of respondents. आणि म्हणून the pilot study comes under the preparing the research design. Then again, the data collection. So data collection, next step, fifth step is data collection, in which we can use the tools for data collection, like a questionnaire or the like a structured interview or in-depth interview. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या कुठे येतील, डाटा कलेक्शन मध्ये. अँड वन्स यू हॅव कलेक्टेड डाटा, यू नीड टू अनालाइज द डाटा. आता अनालिसिस करताना काय करतोय आपण, की जर समजा तुमच्याकडे लिकर्ट स्केल असेल तर इट इज व्हेरी मच इझी टू अनालाइज. मग आपण काय करतो, फ्रिक्वेन्सीज कॅल्क्युलेट करतोय की कुठला रिस्पॉन्स किती नंबरनी आलेला आहे. अँड देन अगेन वी हॅव सम सॉफ्टवेअर्स ऑल्सो टू अनालाइज डाटा. जसं खूपदा सांगितलं मी तुम्हाला, SPSS, SAM, मॅटलॅब, तर हे सगळे सॉफ्टवेअर सुद्धा आहेत. त्यांनी आपण डाटा अनालिसिस करतो, किंवा एक्सेलमध्ये काही टूल पॅक्स असतात ज्या बेसिसवरती आपण डाटा अनालिसिस करतो. आणि सगळं डाटा अनालिसिस या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर फायनल स्टेप ऑफ एव्हरी रिसर्च इज टू इंटरप्रिट द डाटा. ओके, डाटा अनालिसिस नंतर तुम्हाला कुठलं तरी कन्क्लुजन मिळेल. त्या कन्क्लुजन्स वरती किंवा जे काही रिलेशनशिप मिळेल त्या रिलेशन्सच्या बेसवरती तुम्ही काय करणार, की तुम्ही डाटा इंटरप्रिट करणार. आणि डाटा इंटरप्रिट झाल्यानंतर फायनल स्टेप ऑफ द एनी ऑफ द रिसर्च इज report writing or the thesis writing or the dissertation writing. These all are the similar word. किंवा तुमचा रिसर्च पेपर रायटिंग सुद्धा असेल तरी तुम्हाला या 7 स्टेप्स फॉलो करावं लागेल. अँड देन फायनली यू कॅन राईट युअर प्रोजेक्ट or the thesis or the dissertation or the treatise or anything. So this is what the steps you have to follow. So any question on this slide? Any question? It's really important, and you must get 2 marks. 2 marks in your examination, and from this also you can understand. Yeah. Now generalization is again means once you write the report, then you will generalize your idea or your conclusions basically. So it's after like 8 step you can say, but the most important are these 7 steps. Again, any question? Any question?
Yes, any question? Can we proceed? Okay, आय होप यू गॉट इट. पण लक्षात ठेवा सगळेजण की फारच इम्पॉर्टंट स्टेप्स आहे या, आणि हाच सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करायचा आहे. येस, नो क्वेश्चन. थँक यू. थँक यू. आय होप देन यू गॉट इट. सो लेट मी प्रोसीड टू द नेक्स्ट वन. ओके. त्यानंतर आपण बघूया की फायनली कशा पद्धतीने आपण पेपर रायटिंग किंवा थिसिस रायटिंगला पोहोचतो. तर आपण इथे बघूया की वी मस्ट हॅव सम थिअरॉटिकल फ्रेमवर्क इनिशियली that comes under the planning and definition. So then after that we must have the research subject selection. Okay, म्हणजे proper topic selection, then the method of the selection, then again we can move to this like a data collection and analysis. So here we can have the evidence collection or the data collection instruments we can decide. Instrument म्हणजे scales किंवा ज्याला construct म्हणतो आपण. Then data collection can be done with the help of that. Then the transcription of interviews. जर समजा तुम्ही इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून डाटा कलेक्ट करत असेल तर त्याचं ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे प्रॉपर रायटिंग तुम्हाला करणं गरजेचे आहे. देन द डाटा अनालिसिस, व्हॉट एव्हर डाटा यू हॅव कलेक्टेड, अँड फ्रॉम दॅट यू कॅन राईट युअर फायनल पेपर, रिसर्च पेपर और द final thesis in your conclusion. So this is what the flow we have seen, we have discussed about the research writing. Now we are just moving towards the last part of this. Then the last part of this particular, rather we say the chapter, and that is what the importance of ethics in research. तर मित्रांनो, इथिक्स हा वर्ड जेव्हा केव्हा येतो तर तुम्हाला काही गोष्टी फार क्लिअर करतोय. द फर्स्ट वन इज यू शुड अवॉइड प्लॅजियारिझम. प्लॅजियारिझम कधी नसायला पाहिजे. प्लॅजियारिझमचा अर्थ होतो चौर्य कर्म. दुसऱ्याचं कुणाचं तरी थेसिस जसंच्या तसं छापणे, दॅट इज व्हॉट वी कॉल द प्लॅजियारिझम. सो डोंट डू धिस. अँड नाउअडेज देर आर सो मेनी सॉफ्टवेअर्स, तुम्हाला कदाचित माहित पण असेल. कॅन यू टेल मी सम नेम ऑफ सॉफ्टवेअर्स टू डिटेक्ट प्लॅजियारिझम? Is anyone? I want some name. Yeah, yes, I want to know some names. So I'm waiting for your response. Okay, show the Shuddhi, Grammarly. Again some like universally accepted softwares. So just I wanted to know the names of these. These are mostly youths. Yes, again, I want some important names. Okay, so Plaque Scan, Grammarly, don't remember, sir. Okay, so yes, now just you must remember Urkund is the best software. Then another one is a Turnitin. So these are good softwares for plagiarism detection.
Okay, so now let us focus on last topic, that is, yeah, Turnitin. Now I got it. Yes. सो द लास्ट टॉपिक इज इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स इन रिसर्च. तर आपण बघितलं सगळ्यात पहिलं की तुम्ही कॉपी पेस्ट काइंड ऑफ द थिंग्स तुम्हाला करायची नाहीये. दुसरं, इथिक्स विल गिव्ह यू सिम्पली दॅट प्रमोट्स द इसेन्शियल व्हॅल्यूज that help researchers working on topic to have a common understanding of how things should go about. या म्हणजे गोष्टी कशा व्हायला पाहिजे किंवा रिसर्च कसा व्हायला पाहिजे, दॅट इज व्हॉट द इथिक्स बेसिकली. म्हणजे रिसर्च मस्ट बी डन इथिकली. So since research may involve experts coming from different fields of the expertise, ethics binds them together by considering the important values such as accountability. So accountability towards the researcher or the society, then the cooperation in between the researcher and their like research supervisor, coordination in between the colleagues and like others, then the mutual respect and fairness among the others. So this should be there. ते असायला पाहिजे. So there should not be any disparity. So this all comes under the research ethics. म्हणजे सपोज एखादी गाईड आहे, त्याच्याकडे 4 स्टुडंट आहे, तर त्यांनी डिपेंडिंग ऑन देअर डिफरन्सेस, दॅट गाईड ऑर द सुपरवायझर शुड नॉट डिस्क्रिमिनेट दॅम, किंवा he must be, yes, fair with everyone. So this is what the like importance of ethics in research. या सगळ्या गोष्टी मेंटेन व्हायला पाहिजे. नाउ इथिकल डूज, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. सो द फर्स्ट वन, मेंटेन अ प्रिसाइज रेकॉर्ड ऑफ ऑल युअर रिसर्च ऍक्टिव्हिटीज. आता सगळ्यात पहिल्या इथिकली गोष्टी, तुम्ही रिसर्च मध्ये काय काय करतात, बेसिकली सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे ऍट द एंड ऑफ युअर टेन्युअर और ऍट द एंड ऑफ द युअर रिसर्च, दिस विल हेल्प यू टू अनालाइज युअर like a research study. Then report your data in most cautiously and objectively possible. म्हणजे डाटा जेव्हा केव्हा आपण रिपोर्ट करू तर कॉशन्स शुड बी देअर. म्हणजे एकदम विथ ॲटमोस्ट कॉशन्स तुम्हाला डाटा तुमचा रिपोर्ट करायचा आहे. चुकीचा फॉल्स डाटा रिपोर्ट करू नये. Then during your research on animals and trees, treat them with respect, care and empathy. म्हणजे काही लाईफ सायन्सेस मध्ये some researcher are doing research on animal किंवा trees, तर त्यांनी तो रिसर्च करताना they have to shown the empathy towards the animals as well as tree. म्हणजे त्यांना कुठलाही हर्ट किंवा इजा होणार नाही याची नेहमी काळजी घेणे फार महत्वाचं आहे. त्यानंतर आपण बघतोय की रिस्पेक्ट ऑल द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी यू यूज इन द रिसर्च अँड गिव्ह देम देअर ड्यू क्रेडिट इन युअर रिसर्च फॉर देअर कॉन्ट्रीब्युशन्स. म्हणजे जर तुम्ही कुणाचं कुठलं स्टेटमेंट वापरता आहात, कुठल्या पुस्तकामधनं कुठला टेक्स्ट वापरतायत, तर त्या सगळ्यांना तुम्हाला अॅक्नॉलेज करणं फार गरजेचं आहे. अॅक्नॉलेज करणे किंवा साईट करणे ऍट द एंड ऑफ युअर रिसर्च. आपल्याला माहित आहे की वी हॅव द बिब्लिओग्राफी ऑर द रेफरन्सेस, तर त्या पोर्शन मध्ये त्यांना आपल्याला साईट करणे फारच गरजेचं आहे. सो मेंटेन कॉन्फिडेन्शियालिटी व्हेदर नेसेसरी ड्युरिंग द रिसर्च. तर तुम्हाला रिसर्च करताना काही गोष्टी किंवा काही कॉन्फिडेन्शियालिटी सुद्धा मेंटेन करणं फार गरजेचं आहे. काही गोष्टी अदरवाईज आपल्याला माहित आहे की इफ यू रिव्हील द फॅक्ट, देन समवन मे थेफ्ट युअर रिसर्च अँड देन दे कॅन प्रोड्यूस ॲज देअर्स. तर असं व्हायला नको. सो इन दॅट वे आपण रिसर्च मध्ये इथिक्स हे नेहमी फॉलो करणं गरजेचं आहे. नाउ लेट अस डिस्कस अबाउट द रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स. आता आपण काय काय करायचं पाहिजे, की आपल्याला माहित आहे पेपर पब्लिकेशन करताना काय करायला पाहिजे, किंवा थेसिस रायटिंग किंवा थेसिस पब्लिश करताना काय करायला पाहिजे. तर लेट अस फोकस ऑन वन बाय वन. सो लाईक अ सायमल्टेनियस सबमिशन. At the same time, one manuscript cannot be submitted to 2 journals. म्हणजे तुम्ही एक रिसर्च पेपर लिहिलेला आहे, तो 2 किंवा 2 पेक्षा जास्ती जर्नल्सला एकाच वेळेस सबमिट करू नका. तर सगळ्यात पहिली गोष्ट, सायमल्टेनियस सबमिशन इज नॉट ऍक्सेप्टेबल ऍट ऑल. देन नो इन्फॉर्म कन्सेंट. तर विदाउट कन्सेंट कुठलीच गोष्ट करायची नाही. म्हणजे जर समजा तुमच्याकडे 4-5 ऑथर्स असेल, तर त्यांना तुम्ही लूपमध्ये घेऊन तुमचा पेपर किंवा कुठलंही रिसर्च आर्टिकल कम्युनिकेट करायला पाहिजे. त्यानंतर डुप्लिकेट सबमिशन्स.
एकच आर्टिकल 2 जर्नलमध्ये, 3 जर्नलमध्ये पुन्हा-पुन्हा सबमिट करू नका. पुन्हा-पुन्हा त्यावरती पेपर पब्लिश करू नका. Then like another one is a no permission for data information uses. म्हणजे तुम्ही जर समजा परमिशन नाही घेतली आहे, समजा एखादी फिगर आहे तुम्हाला किंवा एखादी छान डाटा आहे, तो जर यूज करायचा असेल, तर लेट्स टेक द परमिशन फ्रॉम द पब्लिशर और द ऑथर अँड देन यू कॅन युटिलाइज दॅट डाटा फॉर युअर रेफरन्सेस और फॉर युअर रिसर्च पेपर्स. या गोष्टी तुम्हाला करणे गरजेचं आहे. त्यानंतर कॉपीराइट इन्फ्रिंजमेंट, ज्या गोष्टी विच कम्स अंडर कॉपीराइट त्या तुम्ही तुमच्या याच्यात साईट किंवा टाकण्याचा प्रयत्न करू नका. किंवा देन यू कॅन टेक परमिशन फॉर युझिंग दिस पर्टिक्युलर डाटा ऑर द फिगर्स. त्यानंतर इमेज मॅनिप्युलेशन्स, जर कुणाची एखाद्या रिसर्चरची इमेज आहे तर तिला तुम्ही थोडीशी क्रॉप करून किंवा थोडंसं न्यूली ऍड करून तिला मॅनिप्युलेट करून पुन्हा प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करू नका. Just try to draw the new image and then reproduce or present in your paper communicated. डाटा फॅब्रिकेशन, जो काही डाटा तुम्ही रिसर्च मध्ये कलेक्ट करतात त्याला फॅब्रिकेट करण्याचा प्रयत्न करू नका किंवा एस्कलेट करण्याचा प्रयत्न करू नका. जो काही जेन्युइन ऑथेंटिक डाटा तुम्हाला मिळतो त्यावरतीच तुम्ही तुमचा पेपर लिहिण्याचा प्रयत्न करा. प्लॅजियारिझम आपण ऑलरेडी बोललोय की आपल्याला सेम कॉपी पेस्ट करायचं नाही आहे. देन लाईक डाटा फॉल्सिफिकेशन्स, म्हणजे आपण बघतोय काही लोकांना जर समजा तुम्हाला स्मूथ कर्व पाहिजे तर व्हॉट दे आर डुईंग, दे आर डिलीटिंग सम ऑफ द पॉइंट अँड देन दे आर ड्रॉइंग द कर्व. सो इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही कर्व काढा जसा मिळतो तसा अँड देन ट्राय टू डू सम मॅथमॅटिकल सिम्युलेशन्स. म्हणजे मॅथमॅटिकल सिम्युलेशन्स मध्ये काय मिळतील की तुम्हाला फिटनेस ऑफ द कर्व काय आहे किंवा अप्रोप्रिएट कर्व आणि तुमचा कर्व किती सिमिलॅरिटी किंवा डिसिमिलॅरिटी आहे त्या. नंतर ऑथरशिप इश्यूज, म्हणजे जसं समजा तुमच्या एखाद्या स्टुडंटनी किंवा ज्याने काम केलं आहे त्याला ऑथरशिप देणे फार गरजेचं आहे. विदाऊट देअर कन्सेंट तुम्ही त्या आर्टिकलला किंवा पेपरला पब्लिश करू नका. देन कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, ऍज वी नो सम सायंटिफिक किंवा कुठल्या कम्युनिटीला हर्ट होईल किंवा काय होईल, अॅनिमल्स आपण बघतो खूपदा, सम रेस्ट्रिक्शन्स आर देअर, तर तिथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होईल अशा गोष्टी तुम्ही टाकू नका. देन नॉन डिस्क्लोजर ऑफ सेफ्टी प्रोसिजर्स, दॅट हॅज टू बी फॉलोड. इन दॅट वे या सगळ्या रिसर्च आणि पब्लिकेशनच्या इथिक्स तुम्हाला फॉलो करणे महत्वाचं आहे सगळ्यांनाच. तर यू जस्ट रिमेंबर. सो नाउ एनी क्वेश्चन्स ऑन दिस? सो एनी क्वेश्चन? या एक फार छान इथे लिहिलेलं आहे की जो कोणी रिस्पॉन्डंट असतो त्यांची संमती घेतल्याशिवाय डाटा कलेक्ट करू नये. दॅट इज ट्रू. दॅट इज ऑल्सो रिसर्च इथिक्स. आणि तो डाटा तुम्ही दुसरीकडे रिव्हील पण करू नये. त्यांची संमती घेतल्याशिवाय तो डाटा तुम्ही दुसऱ्यांना दाखवू पण नये. सो दीज आर द रिसर्च इथिक्स. सो नाउ एनी क्वेश्चन्स? एनी क्वेश्चन्स टिल दिस? आहे का काही प्रश्न आहे? Any questions? Please, last 15-20 minutes is there, so we'll finish. So if any questions, so please. No question? Yes or no? I think no question. So can I proceed further? Okay, so let us see the remaining portion. Yeah. So some question is there. Research ethics do not include. Which is correct answer? Research ethics do not include. बघा एक फार छान प्रश्न इकडे, सायटेशन्स कसे मेजर केले जातात. सायटेशन्सचं मिनिंग काय असतं की तुम्ही तुमचा जो पेपर आहे तो नेक्स्ट जो रिसर्चर आहे तो तुमच्या पेपरला जर तो साईट करत असेल
म्हणजे तो त्याच्या पेपरमध्ये इन्क्लूड करत असेल, तर इन दॅट वे द सायटेशन विल बी काउंटिंग. आणि गुगल स्कॉलर किंवा स्कोपस मध्ये तुम्हाला तुमचे सायटेशन दिसत असतात की तुमचा पेपर किती रिसर्चरने रेफर केला आहे आणि तुम्हाला साईट केलेला आहे. तर त्याला असं काही फॉर्म्युला वगैरे काही नाही, नंबर ऑफ पेपर सरळ सरळ दिसतात की 15 10 10 15 10 20 10 जे काही असेल, 50 10 200 10 400 10, तर दॅट इज व्हॉट द सायटेशन्स. तर देर इज नो सच फॉर्म्युला टू मेजर द सायटेशन्स लाईक. बाकी आहे जसं एच इंडेक्स आहे, I10 इंडेक्स आहे, तर ते मेजर करण्यासाठी दे हॅव सर्टन फॉर्म्युलाज. ओके, बट नॉट फॉर द सायटेशन्स. सो आन्सर इज सी. या आपल्या पेपरला किती लोकांनी साईट केले आहे त्यावरती तुम्हाला सायटेशन्स मिळतात. तुम्ही गुगल स्कॉलर मध्ये स्वतःचं अकाउंट जर केलं तुम्ही, तर तुम्हाला दिसेल तुम्हाला किती सायटेशन्स आहे किंवा काय तुमच्या पेपरला म्हणजे किंवा तुमच्या नंबर ऑफ पेपर्सला किती सायटेशन मिळतात आहे ते. येस, विच वन इज आन्सर? काही जण सी लिहितात आहे. येस, रिसर्च ethics do not include honesty, subjectivity, integrity, objectivity. What is not included in research ethics? Answer, please. Yes, answer, please. ओके, आय थिंक नाऊ लेट मी डिस्कस. आपण बघूया की फारच सुंदर क्वेश्चन आहे आणि फारच इझी आहे. रिसर्च इथिक्स डू नॉट इन्क्लूड. आता सगळ्यात पहिले बघायचं की रिसर्च इथिक्स मध्ये काय येतील. सगळ्यात पहिले बघा ऑनेस्टी रिसर्च इथिक्स मध्ये येणार. येस, आपण आतापर्यंत डिस्कस करत होतो की चौर्य कर्म, प्लॅजियारिझम नसायला पाहिजे. इंटिग्रिटी
इंटिग्रिटी असायलाच पाहिजे. देन लाईक ऑब्जेक्टिव्हिटी, म्हणजे तुमचं एक रिझन असायला पाहिजे, की ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे की मी हा रिसर्च काय करतोय. अँड नाव यू कॅन सी सब्जेक्टिव्हिटी. So subjectivity is least important over here, and that is why answer is the subjectivity. Answer is B. So correct answer is B. Correct answer is B. Now you can see. So म्हणजे तुम्हाला आता नाव subjectivity is least important in this case, and that is why correct answer is B. So I hope you agree with me, and in that way अशाच पद्धतीने तुम्हाला कुठलेही उत्तर याच्या नंतर सुद्धा शोधायचं आहे. Now let us see on some remaining. So okay, so now let us recall what we learn in research methodology. So here, just we can wind up yes by recalling in next 5 minutes. So let us see when we can get it. सो आपण आतापर्यंत कुठले कुठले टॉपिक बघितले रिसर्च ॲप्टिट्यूड मध्ये. तर सुरुवातीला आपण बघितलंय नाऊ नाऊ लेटेस्ट सी सिलेबस मध्ये काय राहिलं आपला, की रिसर्च आपण मिनिंग बघितलंय, रिसर्च कशाला बनायचं, टाइप्स ऑफ द रिसर्च बघितले आपण, कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या प्रत्येक टाइप्सच्या काय काय आहेत त्या. देन अगेन लाईक पोस्ट पॉझिटिव्हिझम अँड अगेन द पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच टू रिसर्च. तर हा सुद्धा आपण बघितला आहे. त्यानंतर आपण मेथड्स ऑफ रिसर्च बघितला, ज्यामध्ये एक्सपेरिमेंटल मेथड्स लॅबोरेटरीमध्ये परफॉर्म केल्या जातं. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च बघितला आपण, थेरॉटिकल रिसर्च बघितला, हिस्टॉरिकल रिसर्च कशाला म्हणायचं, का ते इम्पॉर्टंट आहे ते पण बघितलं. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड्स ऑफ द रिसर्च आपण बघितलंय. त्यानंतर आपण बघितलंय की स्टेप्स ऑफ रिसर्च. सो डिफरंट स्टेप्स ऑफ रिसर्च, ज्यामध्ये 7 स्टेप्स आपण बघितल्या. त्या 7 स्टेप्स मध्ये कुठल्या स्टेप्स पासून आपण प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन पासून आपण तर थेसिस रायटिंग पर्यंत कसं पोहोचतो ते पण सुद्धा आपण बघितलं. की प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन फॉलोड बाय लिटरेचर रिव्ह्यू, लिटरेचर फॉलोड रिव्ह्यू फॉलोड बाय द हायपोथेसिस, डिझाइन ऑफ द हायपोथेसिस. Then again the research design followed by the data collection, data analysis and like a thesis writing. त्यानंतर thesis and article writing, आता फॉर्मॅट अँड स्टाईल ऑफ रेफरन्सिंग. तर आपण सुरुवातीच्याच काही लेक्चर मध्ये बघितलं होतं की स्टाईल ऑफ रेफरन्सिंग मध्ये जसं एम एल ए आहे, शिकागो आहे किंवा हार्वर्ड आहे. सो दिस ऑल आर द स्टाईल ऑफ रेफरन्सिंग. आणि त्या स्टाईल ऑफ रेफरन्सिंग मध्ये काही प्रश्न असे पण येतात की एखादी गोष्ट कशा पद्धतीने अरेंज केल्या जाते. म्हणजे सपोज तुम्हाला त्या वेगवेगळ्या फॉर्म ऑफ रेफरन्सेस मध्ये बघावं लागेल आपल्याला की ऑथरचं नाव फॉलोड बाय द इयर ऑफ पब्लिकेशन, फॉलोड बाय द लाईक अ जर्नल ऑफ नेम कुठे असतं, त्यानंतर जर्नलचं नाव असतं किंवा टायटल ऑफ द पेपर असतं फॉलोड बाय द नेम ऑफ द जर्नल. त्यानंतर त्याचं पेज नंबर, त्यानंतर व्हॉल्यूम नंबर, म्हणजे व्हॉल्यूम नंबर फॉलोड बाय द पेज नंबर. तर एपीए इज ऑल्सो देअर. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रेफरन्सिंगच्या स्टाईल्स असतात. तर त्याच्याविषयी पण आपण बघू, एक लेक्चर आपण घेणार आहोत रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये. त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी कन्क्लूड करू 1 hours मध्ये. त्यानंतर अप्लिकेशन ऑफ आयसीटी इन रिसर्च. तर आपण बघू शकतोय की विदाऊट आयसीटी नाउ डेज रिसर्च इज व्हेरी मच डिफिकल्ट. म्हणजे आयसीटी मध्ये तुम्हाला माहित आहे की इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, साधा डाटा कलेक्शनचा टूल बनवायचा आहे. तर टूल कसं बनवणार, गुगल डॉक्स. गुगल डॉक्स म्हणजे काय, यू नीड अ कम्प्युटर. सो यू कॅन प्रिपेअर युअर क्वेश्चनरी. सो दॅट इज दॅट यू कॅन से द यूज ऑफ आयसीटी. आता डाटा कलेक्शन करायचं आहे तर यू कॅन शेअर युअर गुगल डॉक्स अँड यू कॅन गेट द रिस्पॉन्सेस.
देन लाईक युअर रिस्पॉन्डंट विल यूज, ते काय यूज करतील, मोबाईल यूज करतील किंवा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप सगळं यूज करेल अँड देन दे विल रिस्पॉन्ड. याचा अर्थ आयसीटीचा यूज आहे. म्हणजे दिस इज द डाटा कलेक्शन मध्ये सुद्धा आयसीटीचा यूज आहे. डाटा कलेक्शनच्या व्यतिरिक्त आपल्याला आयसीटीचा यूज कुठे कुठे आहे, तर डाटा अनालिसिस करताना. डाटा कलेक्शन झाला, तर डाटा अनालिसिस करताना आपल्याला काय करतील, आपल्याला माहित आहे की फ्रिक्वेन्सी टेबल्स बनवायला सुद्धा लाईक आयसीटी इज रिअली अप्लिकेबल. त्यानंतर डाटा अनालिसिस करायची आहे, तर तेव्हा आपल्याला वी मे नीड सम डिफरंट सॉफ्टवेअर्स, जसं एक्सेल आहे किंवा ओरिजिन आहे किंवा आपल्याकडे आपण SPSS आहे, सेम आहे किंवा आर सॉफ्टवेअर आहे. आर यू मे बी नोईंग, आर इज अगेन द फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर. किंवा मॅटलॅब आहे, सायलॅब आहे. तर या सगळ्या सॉफ्टवेअरचा सुद्धा यूज करून आपण डाटा अनालिसिस करत असतो. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला आयसीटीचा यूज होतो. किंवा मग आता जे कोणी एक्सपेरिमेंटल रिसर्च करतात, सायन्सवाले विद्यार्थी असेल, तर त्यांना त्यांची डायग्राम प्लॉट करायची आहे किंवा ग्राफ प्लॉट करायचे आहे, ग्राफचे इंटरप्रिटेशन लिहायचे आहेत. तर त्या सगळ्या गोष्टींचे जे काही आपण म्हणजे युटिलायझेशन आपण कुठे करत असतो, आयसीटी. म्हणजे दिस इज ओनली बिकॉज ऑफ द आयसीटी. तर रिसर्चचे टूल्स म्हणजे काय आहे, तर आपण बघा ना, की सिम्पली तुम्ही रिसर्च कशा कशा पद्धतीने करता, की सिम्पली बाय कलेक्टिंग द डाटा. म्हणजे डाटा कलेक्शनसाठी जे काही तुम्ही यूज करणार म्हणजे काय, क्वेश्चनरी ऑर द कन्स्ट्रक्ट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ टूल्स ऑफ द रिसर्च. ज्या पद्धतीने तुम्ही डाटा कलेक्ट करता, दॅट इज व्हॉट वी कॉल द टूल्स बेसिकली. अँड फायनली आपण शेवटी बघितलं होतं की रिसर्च इथिक्स म्हणजे काय आणि रिसर्च इथिक्स किती महत्वाचं आहे, तर हे सुद्धा आपण आजच्या टॉकमध्ये बघितलं आहे. तर आता या सगळ्या याच्यावरती जर आणखी काही प्रश्न असतील तर आपण बघूया. तर आपण जस्ट लेटस रिकॅप वन बाय वन. लेट मी जस्ट मूव्ह पॉवर पॉइंट. सो वी हॅव सीन दीज ऑल क्वेश्चन्स इनिशियली. सुरुवातीला क्वेश्चन्स बघितले, त्यावरनं मग आपण रिसर्चला आपण एकदा फक्त ही स्लाइड फार महत्वाची आहे, त्याला एकदा पुन्हा थोडं ब्रशअप करूया आणि मग आपल्याला वाइंड अप करता येतील. की रिसर्च म्हणजे काय, इट इज नथिंग बट अ लॉजिकल अँड सिस्टमॅटिक सर्च फॉर न्यू अँड युजफुल इन्फॉर्मेशन ऑन अ पर्टिक्युलर टॉपिक. म्हणजे नवीन इन्फॉर्मेशन फाइंड आउट करण्यासाठी आणि महत्वाची इन्फॉर्मेशन ऑन ए पर्टिक्युलर टॉपिक, म्हणजे रॅन्डम टॉपिक वरती नाही. सो दॅट इज व्हॉट वी कॉल्ड लाईक अ रिसर्च. Research is what? Again, systematic inquiry that provides information to guide managerial decisions. म्हणजे that can be utilized in managerial sciences. किंवा आपल्याला म्हणता येईल रिसर्च इज व्हॉट? इट इज अ प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, acquiring, analyzing. So it is a process of what? You can see the planning, acquiring. प्लॅनिंग मीन्स व्हॉट, की यू हॅव टू डू द प्लॅन. की मला तुमची एक टाइमलाईन तुम्हाला डिसाईड करायची आहे की कुठल्या वेळामध्ये कुठली गोष्ट, कुठली ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. लिटरेचर रिव्ह्यू मला किती दिवसांमध्ये कम्प्लीट करायचं आहे, 3 महिन्यांमध्ये किंवा 6 महिन्यांमध्ये. मला माझा नेक्स्ट डाटा कलेक्शन किती दिवसांमध्ये करायचं आहे, नेक्स्ट 6 महिन्यांमध्ये. देन डाटा कलेक्शन फॉलोड बाय द रायटिंग ऑफ रिसर्च आर्टिकल्स. तर अशा पद्धतीचं प्लॅनिंग एक तुमच्याकडे असायला पाहिजे. अँड देन एक यू मस्ट हॅव सम प्लॅन टू राईट युअर थेसिस ऑल्सो. तर अशा पद्धतीचे प्लॅनिंग आपण करतोय. अक्वायरिंग म्हणजे डाटा अक्वायर करतोय, कलेक्ट करतोय. देन कलेक्टेड डाटा कॅन बी अनालाइज. कलेक्टेड डाटाला आपण अनालाइज करतोय. ओके, अनालाइज केल्यानंतर आपण डिसिमिनेटिंग द रिलेव्हंट डाटा अँड इन्फॉर्मेशन. मग ती डाटा आपण इन्फॉर्मेशन प्रेझेंट करतो अँड इनसाइट टू द डिसिजन मेकर्स. म्हणजे आपण काय करतोय की आपण रिसर्च पेपरच्या माध्यमातून किंवा व्हाईट पेपरच्या माध्यमातून तो डाटा आपण रिव्हील करतो, सो दॅट इट कॅन बी युजफुल फॉर द डिसिजन मेकर्स. Okay, decision makers in case of like action research, it is at immediate level, whereas in different type of the research, it depends upon the requirement of the others. So data or the data presented by you may be used. Then it is an investigation of finding solutions to scientific and social problems. आता काय करतात की इनिशियल प्रॉब्लेम मे बी देअर, मे बी सायंटिफिक प्रॉब्लेम ऑर द सोशल प्रॉब्लेम. तर सायंटिफिक प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे वेगवेगळ्या लाईट्सचे जनरेशन आहे, विच स्टार्ट फ्रॉम टंगस्टन फिलामेंट टू द लाईक नेक्स्ट. आपल्याला माहिती आहे टंगस्टन फिलामेंटच्या पहिले सुद्धा केरोसिन लॅम्प होते किंवा लाईक इडिबल ऑइल सुद्धा जाळून लॅम्प जळवले जायचे, पण त्यानंतर टंगस्टन फिलामेंट लॅम्प आले. पण त्याचे सुद्धा काही प्रॉब्लेम्स होते. एनर्जी कन्झम्पशन वॉज मोर अँड हीट प्रोड्यूस वॉज मोर. To avoid that, again there were generation of like tube light.
बट अगेन एक जर ट्यूबलाईटचा रॉड आपण बघितलं तर ते 40 mg लाईक अ मर्क्युरी यूज करायचे, आणि मर्क्युरी इज व्हेरी डेंजरस फॉर एन्व्हायरमेंट. सो टू अवॉइड दॅट अगेन द न्यू जनरेशन केम इन टू द पिक्चर लाईक CFL, ज्यामध्ये फक्त 2 मिलीग्रॅम यूज करायचे. बट अगेन ॲज वी नो पीपल आर डिस्पोजिंग वन्स इट इज लाईक इट इज नॉट ऑफ यूज, बट अगेन देन इन दॅट वे द मर्क्युरी लाईक mercury means enter into the environment, and that causes the pollution. So again, to avoid that or to overcome that, now we know that we are having a LED and OLED. So with the help of that, we can reach to certain conclusions, or some problems may be resolved. तर अशा पद्धतीचा जो काही सायंटिफिक रिसर्च केला जातो, म्हणजे दिस इज सायंटिफिक इन्क्वायरी किंवा टू रीच सर्टन कन्क्लुजन, दिस इज व्हॉट वी कॉल्ड सायंटिफिक रिसर्च. किंवा काही सोशल प्रॉब्लेम्स आहे, समाजामध्ये काही निर्माण झालेले प्रॉब्लेम्स आहे, त्याला सॉल्व्ह करण्याकरता जो रिसर्च केला जातो तो सुद्धा सिस्टमॅटिक रिसर्च असतो. सिस्टमॅटिक वेनी डाटा कलेक्ट केले जातात, सिस्टमॅटिक वेनी डाटा अनालाइज केले जातात. तर दिस इज व्हॉट वी कॅन से और वी कॅन कन्सिडर ॲज अ डिफरंट टाइप्स ऑफ द रिसर्च बेसिकली. सो नाउ सो दॅट वी हॅव सीन इन दिस पर्टिक्युलर टॉपिक. त्यानंतर आपण बघितलं की त्याला समराईज करताना कसं करायचं, म्हणजे कुठल्या प्रश्नांची उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करत असतो, तर ते पण आपण बघितलंय. त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण बघितलं होतं फीचर्स ऑफ द रिसर्च, देन क्वालिटीज ऑफ द रिसर्चर, की रिसर्चरच्या काय क्वालिटीज आहे, असायला पाहिजे. देन डिफरंट टाइप्स ऑफ द रिसर्च बघितलंय आपण, त्या डिफरंट टाइप्स ऑफ द रिसर्चच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. जसं आपण बघा, मला एक प्रश्न होता की किती टाइपचे रिसर्च आहे, तर बघा मोठी 7 टाइपचे आहे, 7 टाइप्सचे आहे. बट अगेन सम सब टाइप्स आर दॅर, किंवा पॅरल नाव पण आहे प्रत्येकाला. तर त्यामुळे असं काही 7 टाइप्सच आहे बा असं नाही म्हणायचं. तर त्यामध्ये आपण हे सगळे व्यवस्थित टाइप्स आपण डिटेलमध्ये बघितलेले आहे. तर दिस इज व्हॉट वी हॅव लर्न टिल टुडे इन रिसर्च ॲप्टिट्यूड. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते तुम्ही मला चॅटच्या माध्यमातून विचारू शकता. Okay, so you can write in YouTube channel. I will check regularly and I will answer your queries. So with this note here today, just I want to wind up my session. आजचं सेशन आपल्याला इथे संपवायचं आहे. सर तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. So now here just I'm ending the session. So any questions? या एक फार छान लकीने उत्तर लिहिलेलं आहे की मर्क्युरीमुळे कुठला डिसीज होतो. सो इट्स अ मिनामाता डिझास्टर, यू मे बी नोईंग. तर तो येतील आपल्याला पुढच्या ह्याच्यात. तर रिअली इट्स अ बिग प्रॉब्लेम. आणि मग आपण बघितलं की सायन्सेसमध्ये या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं आपल्याला मिळू शकतं. तर आणखी काही कुणाला प्रश्न आहे? सो इफ एनी क्वेश्चन देन प्लीज यू कॅन राईट, इथे लिहू शकता. I request sir, if no question then we can stop the meeting. Yeah, please